तर आपण सुरू करणार आहोत. सगळ्यात आधी जे सगळे आपले मेंबर्स आहेत, जे कोण जॉईन झालेले आहेत, आज प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याबरोबर असणाऱ्या शक्ती पातकरे मॅम आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं की लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं होतं तेव्हापासून आपण पौरसाट विजन या पौरसाट विजनतर्फे घेतल्या जाणाऱ्या स्प्रेडिंग नॉलेज या ऍक्टिव्हिटी थ्रू आपण काही सेशन्स, काही वेबिनार्स आयोजित करत आहोत. आतापर्यंत जे काही वेबिनार झाले टोटल आपले 34 वेबिनार झाले आहेत आणि हे 34वा आपलं वेबिनार आहे. आपण विषयांचा संबंध न ठेवल्यामुळे वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालत गेलो, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आपल्याला मिळत गेलं. तसंच आजचं हे वेबिनार आपण आज ठेवलं आहे ते म्हणजे डाएट आणि आरोग्य. मॅमची माहिती आणि आजच्या वेबिनारची माहिती देण्या अगोदर मी काही व्यक्तींचे धन्यवाद किंवा आभार व्यक्त करू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे शालिनी रेडकर, त्यांचे मी आभार व्यक्त करीन. त्याचबरोबर आपला जो रेकॉर्डिंग करतो रोहित विनेरकर, ज्याचं स्वतःचं सीसॉ प्रोडक्शनचं चॅनल देखील आहे, ज्यातून वेगवेगळ्या माहितीपर ते व्हिडिओज आपल्याला पर्यंत पोहोचवतात. तर त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो बिकॉज ते रेकॉर्ड करत आहेत त्यामुळे. आणि मनाली इंगळे नावाची जे आहेत त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो, त्यांच्यामुळे हे रेकॉर्डिंग आपण करू शकतो. तर आजचा वेबिनार आपण ठेवलं तर डाएट आणि आरोग्य. मुळात डाएट हे आज वेबिनार ठेवण्याचं कारण काय आहे हे मी एका मिनिटात सांगतो आणि मॅमची ओळख करून देतो आणि आपण बरोबर सुरू करूयात. डाएट हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, म्हणजे बरेच जण त्याला नावं ठेवतात, बरेच जण आवडीचं असतं, बरेच जण त्याच्याबद्दल मिसकन्सेप्शन्स पण असतात. डाएटचे अनेक प्रकार असतात, खावं काय खाऊ नये, कसं खावं, कोणाला कुठलं डाएट यूज असतं, कोणी अजिबातच खात नाही, तर कोणी अगदी उपाशीच राहतं, तर 2-2 तासाने खायचं की 4 तासाने खायचं, खूप अशा डोक्यामध्ये गोष्टी असतात. आणि फक्त डाएट म्हणजे वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे, एवढ्या 2च गोष्टी बऱ्याच जणांना असं एक हे असतं की या 2च गोष्टींसाठी डाएट करण्यात येतं. पण मुळामध्ये डाएट त्या 2 गोष्टींसाठी नसतं, त्यात अनंत गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे अगदी आपली कांती सुधारणं असू दे, ते सुद्धा असू दे, वेगवेगळे आजार बरे करणं असू दे, ऍसिडिटी असू दे, बऱ्याच गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात. आणि मुळामध्ये पाश्चिमात्य डाएट आपण फॉलो करतो बऱ्याच वेळेला, पण भारतीय एन्व्हायरमेंटला मुख्य डाएट कसं आहे याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आले आहेत त्यामुळे डॉक्टर शक्ती पातकर या कोल्हापूरहून आपल्याकडे त्या जॉईन झाल्या आहेत. मी मॅम पुन्हा तुमचं पौरसाट विजनतर्फे आणि स्प्रेडिंग नॉलेजतर्फे स्वागत करतो. नमस्कार. मी मॅमची ओळख करून देतो मॅम आणि आपण मग पुढे सुरुवात करूयात. मॅम त्यावेळी सांगायचं झालं तर त्यांनी प्राथमिक शिक्षण आणि BA-MS या मुंबईहून त्या झाल्या आहेत. डिप्लोमा इन न्यूट्रिशन आणि हेल्थ एज्युकेशन कोल्हापूरहून त्यांनी केलं आहे. गेल्या 30 वर्ष ते डाएट कन्सल्टंट म्हणून कोल्हापूर येथे काम करत आहेत. याशिवाय मनपसंत हे जैन रेसिपीवरती आधारित पुस्तक, जे मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतून प्रकाशित झालेलं आहे. याबरोबर मी पेशंट, मस्त खाणार मजेत जगणार, हे डाएटवरच्या रेसिपीचं पुस्तक त्यांचं प्रदर्शित झालं आहे. याशिवाय ईट हेल्दी लिव्ह हेल्दी हे इंग्लिश पुस्तक त्यांचं आहे, जे डाएट रेसिपीवरचं आहे. रुग्णनामा या पेशंटच्या सत्य गोष्टींवर आधारित पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आहे. याशिवाय पेशंटच्या सत्य गोष्टींवरची एक सिरीज त्यांची झाली होती, पुढारी या वर्तमानपत्रातून झाली होती. त्याचं नाव होतं दवाखान्याच्या दारातून. याशिवाय एक महत्वाची गोष्ट, आणि आपण बरोबर त्याला आपल्याला फॉलो करता येईल मॅमला, त्या 2 महत्वाच्या गोष्टी, त्यामुळे त्यांच्या स्वतःचे युट्यूब चॅनल्स आहेत. एक आहे डॉक्टर शक्तीज रेसिपीज, जे खास डाएट रेसिपींसाठी असं चॅनल ते आहे, आणि दुसरं आहे खाद्य उत्सव, हे नॉन डाएट रेसिपीसाठी, म्हणजे दोघांसाठी आपण हे चॅनल ओपन केलं आहे. आणि याची लिंक आपल्याला चॅट बॉक्समध्ये पण टाकण्यात येईल, जेणेकरून डाएट करताना फक्त एक मजेशीर भाषेत बोलायचं तर घासूस खाणं असं बरेच म्हणतात, तसं नाहीये. तर याच्यात बरंच काही असतं. तर त्याबद्दलच्या रेसिपीज तुम्हाला या दोन्ही चॅनलवरनं दिसू शकतील. आणि याशिवाय अजून एक गोष्ट सांगायची, मॅम कडनं जर का कोणाला पर्सनल डाएट काही सल्ले घ्यायचे असतील, त्यांचा नंबर देखील मी शेअर करणार आहे. तर मॅम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आता 7 वाजून 3 मिनिटं झालेत. जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या सेशनला सुरुवात करावी. थँक्यू पौरस. आवाज येतोय माझा? हो, मला वाटतं मी माईक ऑन ठेवलाय, त्याच्यामुळे मध्ये थोडंसं डिस्टर्बन्स होतोय. मी विनंती करेल सगळ्यांना की त्याचे माईक कृपया ऑफ ठेवावा. येतो मॅम तुमचा आवाज? येतोय ना? हा, हो. सुरू करू मग मी. सगळ्यांचं मी आधी स्वागत करते की हा डाएट सारखा जरा क्लिष्ट विषय तुम्ही आज घेतलाय आणि त्याला एवढ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.
डाएट बद्दल लोकांना क्युरियोसिटी पण खूप असते आणि मिसकन्सेप्ट पण खूप असतात. तर मी पौरसला विचारलं होतं की नेमकं डाएट हा एवढा वास्ट विषय आहे. तर मी पौरसला विचारलं होतं की नक्की काय बोलायचं, डाएट या विषयावर नक्की काय बोलायचं. तर त्याने थोडेसे प्रश्न मला दिले आहेत की जे सगळ्या लोकांच्या मनात असतात. तर त्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायचा प्रयत्न करते. आणखीन माझे थोडे अनुभव पण मी शेअर करीन की जे तुम्हाला जास्त जवळचे आणि जास्त जवळचे वाटेल, जे जास्त खरे आहेत. म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा नॉलेज शेअर करण्यापेक्षा मी माझे अनुभव शेअर करीन. तर त्याने पहिला प्रश्न विचारला होता की डाएट म्हणजे काय ते सांगा. तर डाएट इज अ स्पेशल कोर्स ऑफ फूड जे वेगवेगळ्या रोगांसाठी पण वापरलं जातं आणि हेल्दी लाईफस्टाईलसाठी सुद्धा वापरलं जातं. म्हणजे ते 2 प्रकारे वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल एक हेल्दी लाईफस्टाईल असते आपली नॉर्मल लाईफ सायकल जे असतं म्हणजे प्रेग्नन्सी असेल किंवा लहान मुलं असतील, नंतर ॲडोलसन्स काय हॅलो? Eso pierde, काय आवाज सुरू गेला तो. हॅलो? आता तर सुट्टी व्हायचा वेळ झाला. येतोय माझा आवाज? हॅलो? हॅलो मॅम, येतो आवाज तुमचा. हॅलो. हा, येतोय ना आवाज? हो हो, येतोय मॅम. हा. तर लाईफच्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस असतात त्याच्यासाठी वेगवेगळं डाएट असतं. हे झालं नॉर्मल लाईफ सायकलचे डाएट. म्हणजे प्रेग्नन्सी असेल किंवा छोटी मुलं असतील ज्यांना आपण जे खातो ते डाएट देत नाही. त्यांना मऊ भात असेल किंवा दूध साखर असेल किंवा व्हेज सूप असेल ते देतो. खिमट आपण म्हणतो ते देतो. प्रेग्नन्सीमध्ये रक्तवाढीसाठी किंवा हाय प्रोटीनसाठी आपलं एक पारंपरिक पण डाएट असतं. आहाळीवाची खीर असते प्रेग्नन्सी आणि पोस्ट डिलिव्हरीमध्ये. आहाळीची खीर असेल किंवा ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतील, पौष्टिक आपण देतो, तूप देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नॉर्मल लाईफ सायकलच्या आहेत, जे नॉर्मल डाएट आपण म्हणतो त्याच्यासाठी. आणि दुसरं डाएट असते ते वेगवेगळ्या क्लिनिकल कंडिशनसाठी असतं. म्हणजे डायबिटीस असेल किंवा हायपरटेन्शन, थायरॉइड, कॅन्सर, एनिमिया हे वेगवेगळे रोग आहेत. ह्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं डाएट असतं. दुसरं त्याने साधारण सांगितलं होतं की डाएट बॅलन्स डाएट म्हणजे काय. तर बॅलन्स डाएट इज वन विच इन्क्लुड्स ऑल द न्यूट्रिएंट्स विच आर रिक्वायर्ड फॉर युअर बॉडी टू एनहान्स युअर बॉडी टू एनहान्स युअर हेल्थ. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे न्यूट्रिएंट्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, ते फक्त तुम्हाला काहीतरी आजार झाला ना तर त्यामध्ये द्यायचं असं नाहीये. तर तुमचे जे ऑलरेडी चांगली हेल्थ आहे ती हेल्थ आणखीन चांगली होण्यासाठी, बेटर होण्यासाठी सुद्धा या गोष्टींचा उपयोग होतो. आता बॅलन्स डाएट म्हणजे काय, तर आपलं थोडक्यात सांगायचं म्हणजे जे आपलं महाराष्ट्र इंडियन फूड आणि स्पेशली त्यातलं जे महाराष्ट्रीयन फूड आहे किंवा आपलं जे महाराष्ट्रीयन ताट असतं, हे बॅलन्स्ड फूडचा एक उत्तम नमुना आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, पालेभाजी, फळभाजी, उसळ असते आपल्याकडे, सुकी भाजी, पातळ भाजी असते, चटणी असते, कोशिंबीर असते, वरण भात, चपाती, भाकरी, कोशिंबीर. हे सगळं जे असतं हे आपलं एक बॅलन्स्ड डाएट मध्येच येतं. आणि आपला जो नाश्ता असतो इंडियन फूडचा किंवा स्पेशली महाराष्ट्रीयन फूडचा मी जास्त म्हणेन, की पोहे, उपीट, थालीपीठ. थालीपीठ म्हणजे जे मिक्स डाळींचं असतं, मिक्स कडधान्य असतात त्याच्यामध्ये. हे सगळं जे आहे हे एकदम बॅलन्स्ड डाएट आहे. आता तुमचं डाएट बॅलन्स्ड आहे हे कसं समजायचं? तर तुम्हाला जर काही डेफिशियन्सी सिंड्रोम्स नसतील, म्हणजे केस गळणे असेल किंवा डोळे चुरचुरणे, ॲनिमिया म्हणजे रक्त कमी झाल्यानंतर जे बाकीचे आजार आहेत, बाकीची लक्षणे दिसतात की धाप लागणे, जिना चढताना धडधडल्यासारखं होणे किंवा मेन्स्ट्रुअल सायकल थोडं डिस्टर्ब असणे. ही सगळी काही ॲनिमियाची लक्षणं आहेत. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला नसतील आणि तुम्ही एक हेल्दी लाईफ जगत असाल, कुठे दुखतं, खुपतं हे वरचेवर होत नसेल, तर समजायचं की तुमचं डाएट हे बॅलन्स्ड आहे. आता बॅलन्स डाएटचे किंवा योग्य आहाराचे फायदे काय? किंवा बऱ्याच जणांना असं विचारायचं असतं की जर वजन डाएट म्हणजे काय? तर लोकांना असं वाटतं की फक्त वेट लॉस साठी जे देतात तेच डाएट. म्हणजे कोणी जर म्हणालं चार चौघात की फक्त मी लाडू खात नाही, असं जरी म्हटलं, तरी सगळेजण "अगं तू डाएटिंग करतेस?" असा लोकांचा प्रश्न असतो. तर लाडू न खाण्यामागे तिची वेगवेगळी कारणं असू शकतात. तिला लाडू आवडत नसेल, तिला गोड आवडत नसेल, तिला बेसन आवडत नसेल, तिला तुपाचा नॉशिया असेल किंवा व्हॉटएव्हर वेगवेगळे रिझन्स असतात. पण
फक्त एक लाडू नको म्हटलं की सगळ्यांना वाटतं की ती डाएटिंग करते. तर हा एक मिसकन्सेप्ट तुम्ही सगळ्यांनी डोक्यातून काढून टाका की डाएट म्हणजे फक्त वजन कमी करणे असं नसून वजन वाढवण्यासाठी सुद्धा डाएट असतं. आणि माझ्याकडे वजन वाढवण्यासाठी भरपूर पेशंट्स येतात आणि त्यांना म्हणजे ते खूप इगर असतात वजन वाढवण्यासाठी. म्हणजे वजन कमी करण्यासाठी जेवढे लोक अँक्शियस असतात तेवढेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा लोक अँक्शियस असतात. कारण वजन प्रमाणापेक्षा जास्त असणं किंवा कमी असणं याने तुमच्या पर्सनॅलिटीवर फरक पडतो, तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो, वेगवेगळे आजार होतात ही तर पुढची गोष्ट आहे. पण भावनिकरित्या म्हणजे सायकोलॉजिकली सुद्धा माणसं थोडीशी डिस्टर्ब होतात. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता प्रॉपर डाएट असेल तर तुम्हाला काय काय फायदे होतात किंवा जर तुमचं वजन जास्त असेल तर त्याचे काय काय तोटे होतात. तर प्रॉपर डाएटमुळे काय होतं की तुम्हाला व्हिटॅमिन डेफिशियन्सीचे रोग होत नाहीत. म्हणजे जसं मी म्हटलं की आयर्न डेफिशियन्सी असेल तर ॲनिमिया होतो किंवा व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी म्हणजे दाताचा प्रॉब्लेम येतो, हेअर लॉस होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी असेल, व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी असेल तर तुमची स्किन छान होत नाही, पिंपल्स येतात. फायबर कंटेंट तुमच्यामध्ये कमी जात असेल तरी पिंपल्स येतात, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या टाळण्यासाठी तुम्हाला बॅलन्स डाएटची गरज आहे. दुसरी गोष्ट वजनाच्या संदर्भात आपण बोलूया. जेव्हा डाएट तुमचं प्रॉपर असतं त्यावेळी तुमची स्किन ग्लो करते, तुमचे डोळे पाणीदार दिसतात, तुमचे केस चमकदार दिसतात. नंतर चेहऱ्यावर एक ग्लो म्हणतो ना आपण, म्हणजे काही जण गोरे असतात ते पांढरे गोरे असतात. आणि जेव्हा तुमचं डाएट प्रॉपर असतं, एचबीचं प्रमाण तुमचं व्यवस्थित असतं, त्यावेळी चेहऱ्यावरचा गोरेपणा असतो हा जरा लालसर गोरेपणा असतो. तर ह्या दोन गोऱ्या असण्यामध्ये फरक आहे. म्हणजे एक हेल्दी गोरं असणं आणि एक पांढरं फटक असणं, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे हा तुम्ही जाणून घेतला पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो की पेशंट मला सांगतात, मॅडम मी हल्ली जरा गोरी दिसायला लागली. तर त्यांना सांगायला लागतं की गोरी नाही, हे ॲनिमिया आहे आणि जरा पांढरी पडली आहेस तू. तर असलं असलं गोरं दिसण्यापेक्षा थोडंसं सावळं असलेलं बरं, पण हेल्दी हेल्दी असायला पाहिजे तुमची स्किन किंवा तुमची ओव्हरऑल बॉडी. नंतर डाएटमुळे आणखीन काय होतं तर तुमची इम्युनिटी बिल्ड होते. आता सध्या कोरोनाच्या काळात तर तुम्हाला माहिती आहे की इम्युनिटी किती गरजेची आहे. म्हणजे ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना कोरोनाची फारशी लक्षणं दिसत नाहीत किंवा कोरोनामुळे त्यांचं फारसं नुकसान होत नाही. पण ज्यांची इम्युनिटी पुअर असते त्यांना कोरोनाने ग्रासलेलं आहे. शिवाय इम्युनिटी कमी असल्यामुळे तुम्हाला हायपरटेन्शन किंवा वेगवेगळे इन्फेक्शन्स लवकर कॅच करतात. शिवाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ह्यासारखे रोग आहेत. ह्या रोगाला सुद्धा तुम्हाला रोगाशी लढण्यासाठी, स्पेशली कॅन्सर सारखा रोग आहे, या रोगाशी लढण्यासाठी तुम्हाला इम्युनिटी खूप गरजेची असते. तर त्यासाठी प्रॉपर प्रोटीन कंटेंट तुम्हाला तुमच्या शरीरात जाणं गरजेचं आहे. नंतर डाएट, जेव्हा तुम्ही रेग्युलर डाएट घेता एक विशिष्ट प्रकारचं, तर त्यामुळे आयुष्याला एक प्रकारची शिस्त लागते आणि ही खूप गरजेची असते. माझ्याकडे असे बरेच पेशंट येतात, स्पेशली जी तरुण मुलं असतात. तर जेव्हा मी त्यांना रुटीन विचारते की किती वाजता उठतापासून किती वाजता झोपता आणि दिवसभरात तुम्ही काय काय खाता ते सांगा, तर ती मुलं सांगतात की मी 10 वाजता उठतो आणि रात्री 2 वाजता झोपतो. तर ही जी लाईफ सायकल आहे ना, या सायकलमुळे सुद्धा मुलांचं मुलांचं म्हणजे मोठे लोक सुद्धा आहेत त्याच्यात, तर त्यांचं बरंच नुकसान होतं. आपण निसर्गाची जी सायकल आहे त्याच्या विरुद्ध शक्यतो जायचं नाही. कारण आपल्या शरीरात पण एक बॉडी क्लॉक असतं की जे निसर्गाच्या बरोबर चालावं अशी अपेक्षा असते. आणि निसर्गाच्या आपण उलट चाललो की मग ते बॉडी क्लॉक असतं ते थोडंसं बंड करतं. म्हणजे शक्यतो सूर्य उगवतो तेव्हा उठावं आणि सूर्य मावळल्यानंतर थोड्या वेळाने झोपावं अशी अपेक्षा असते. मग रात्रभर जेव्हा मुलं जागतात त्यावेळी त्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, डोकं दुखतं, डोळे दुखतात. असे वेगवेगळे कारण किंवा लक्षणं मुलं मला सांगतात. आणि जेव्हा मी त्यांची लाईफस्टाईल थोडी सेटल करते, मी सांगते की आता तू 10 वाजता उठणार आहेस ना, तर पुढच्या आठवड्यात जरा फक्त 9 वाजता उठायचा प्रयत्न कर. खूप बदल करू नकोस, 9 वाजता उठायचा प्रयत्न कर. तू दिवसभर झोपून किंवा बसून असतोस ना, तर थोडा वेळ अर्धा तास चालू दे. तर असं थोडा थोडा बदल केल्यानंतर
त्यांना पेशंटना जाणवायला लागतं की हो हे काहीतरी छान होतंय. म्हणजे स्वतःला पेशंट स्वतःच सांगतात की होय आता मी गेल्या आठवड्यात 1 तास लवकर उठलं तर मला बरं वाटतंय. तर आता पुढच्या आठवड्यात मी 9च्या ऐवजी 8 वाजता उठायचा प्रयत्न करेन. तर हे पेशंटला स्वतः जाणवणं आणि पेशंटने स्वतः ते कबूल करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्यांना एकदा जाणवलं की मग ते पुढचा डाएट किंवा पुढचा प्रवास जो डाएटचा असतो, तो अगदी त्यांचा व्यवस्थित होतो. साधारणपणे मी म्हटलं की ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशनसारखे रोग हे स्पेशली डाएटवरच अवलंबून असतात आणि तुमच्या लाईफ सायकलवर. तर बाहेरचं खाणं सारखं, तेलकट खाणं, बाहेरचं खाणं हे फक्त तेलकट नसतं, ते त्याच तेलात तळलेलं असतं. तर ते अव्हॉइड जर केलं, तुम्ही वेळच्या वेळी खाल्लं, दर थोड्या वेळाने खाल्लं, तिखट, जास्त मसालेदार नाही खाल्लं. बाहेरचे पदार्थ म्हणजे नुसता जरी भात असला तरी त्या भातामध्ये सुद्धा सोडा घालतात. पुरी, छोले काही जे बाहेरचं असतं इडली, तर त्याच्यामध्ये सोडा घालतात आणि तो सोडा घातला की बऱ्याच जणांना त्रास होतो, ॲसिडिटी होते, घशाकडे येतं. तर बाहेरचे पदार्थ आपण खाल्लेच नाहीत, टाळलं, तर हे ॲसिडिटी वगैरेचे प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर बऱ्याच मुलांची हल्ली खाण्याची तक्रार असते की मला ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही. आणि ही हल्ली मुलांची नाटकं जास्त झालीत. माझ्या लहानपणी मला आठवतंय, की माझे बाबा सांगायचे, की "जेवढा पानावर वाढलंय पहिल्यांदा तेवढं सगळं संपवायचं आणि नंतर तुला जर नाही आवडत तर तू पुन्हा ते घेऊ नकोस. पण जे आहे ते संपवायचं." आणि माझे बाबा एकदम शांत स्वभावाचे होते. पण तरी पण हे त्यांनी सांगितलेलं आम्ही ऐकलंच पाहिजे असं असं घरात एक कायदा होता, अलिखित कायदा. तर तसं हल्ली आता फारसा काही मुलांना धाक राहिलेला नाहीये आणि त्यामुळे मग त्यांची आवड-निवड म्हणजे हे आवड-निवडच्या खूपच आहारी जातात आणि त्याच्यामुळे हे बाकीचे आजार होतात. म्हणजे एखादी भाजी आवडत नाही हे ठीक आहे. पण माझ्याकडे असे पेशंट येतात, की ते म्हणतात, की "मी पालेभाजीच खाणार नाही किंवा मला फळभाजी मला आवडत नाही. मी फक्त उसळीच खातो." असे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने माझ्याकडे येतात. तर असं न करता तुम्ही सगळा चौरस आहार घेतला पाहिजे. पालेभाजी पण खाल्ली पाहिजे, फळभाजी पण खाल्ली पाहिजे, उसळी पण खाल्ल्या पाहिजेत, कोशिंबिरी पण खाल्ल्या पाहिजेत. कोशिंबिरी जेव्हा तुम्ही खाता त्यावेळी तुम्हाला नुसतं फायबर कंटेंट जास्त जातं असं नाही, तर कच्च्या कोशिंबीर आपण कच्च्या स्वरूपात खातो शक्यतो. तर त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मिळतात आणि त्याच्यामुळे अक्षरशः स्किन ग्लो होते. म्हणजे पेशंट येऊन मला सांगतात, की माझ्या मैत्रिणी म्हणाल्या, की "तुझी स्किन आता छान दिसते. आधीपेक्षा छान पिंपल्स कमी झाले, रफ असते, ड्राय स्किन असते, तर ते सुद्धा सगळं कमी होतं." हे पेशंटवर दिसायला लागतं जेव्हा तुम्ही प्रॉपर डाएट करता. आणि हे मला पेशंटच्या तोंडून ऐकायला जास्त आवडतं. मी पेशंटना आधी सांगत नाही, की असं होईल, तसं होईल. पेशंट स्वतः येऊन मला सांगतात, की "हो, आता माझी स्किन जरा चांगली झालेली मला वाटायला लागली. पिंपल्स कमी झाले." तर हा पेशंटला जेव्हा उपयोग होतो, त्यावेळी त्यांना कळतं, की हो, हे डाएट छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या खूप महत्त्वाच्या असतात. स्पेशली आता जेव्हा आपण कोशिंबिरी खातो, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी बद्दल मी बोलेन. कारण आजकाल कोरोनाच्या संदर्भात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीनचं खूप महत्त्व आहे. तर व्हिटॅमिन सी हा वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. म्हणजे काय, की ते उघडं राहिलं किंवा पाण्यात राहिलं, तर ते लवकर विरघळतं आणि लवकर नष्ट होतं. बरं व्हिटॅमिन सी हे शरीरात साठवून ठेवलं जात नाही. म्हणजे तुम्ही जर जास्त प्रमाणात खाल्लं, तर ते जेवढं शरीराला पाहिजे तेवढंच ठेवतं आणि बाकीचं सगळं आपलं शरीर एक्सक्रीट करतं. शरीरामध्ये ते राहत नाही. त्यामुळे ते तुम्हाला रोजच्या रोज आणि ठराविक प्रमाणात घेणं सुद्धा गरजेचं असतं. आणि ह्या ज्या कच्च्या भाज्या असतात किंवा सॅलड असतं, त्याच्यातूनच व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात मिळतं. तर व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात मिळण्यासाठी ज्या भाज्या किंवा सॅलड असतात ते आयत्या वेळी कापायचं आणि लगेचच खाणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट सरबत किंवा हे जे तुम्ही करता, तर ते करून ठेवून नंतर थोड्या वेळाने नाही घ्यायचं कारण त्यातलं व्हिटॅमिन सी उडून जाते. व्हिटॅमिन सीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे अशा गोष्टी असतात ह्या लगेचच कन्झ्युम करायच्या असतात. शिवाय व्हिटॅमिन सी असलेल्या भाज्या ह्या उघड्या ठेवून शिजवायच्या नाहीत. त्या कमी शिजवायच्या म्हणजे अगदी खूप मऊ होईपर्यंत जास्त वेळ रटारटा नाही शिजवायच्या. त्या कमी प्रमाणात शिजवायच्या आणि शक्यतो कुकरमध्ये किंवा झाकून ठेवायच्या, झाकून शिजवायच्या म्हणजे व्हिटॅमिन सीचं प्रमाण उडून जाण्याचं जे असतं ते प्रमाण कमी होतं. आता विषय आला म्हणून मी हे पण सांगून टाकते, की सर्वसाधारणपणे व्हिटॅमिन सी कशात असतं असं लोकांना विचारलं,
तर सगळ्यात आधी लोकांना वाटतं की लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी जास्त आहे कारण लिंबू आंबट असतो. व्हिटॅमिन सी एस्कॉर्बिक ऍसिड आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की जे जे आंबट आहे त्याच्यातच व्हिटॅमिन सी आहे. तर आवळा हे व्हिटॅमिन सीचं सगळ्यात एक नंबरचा सोर्स आहे, बहुतेकांना माहिती असतं. वेगवेगळ्या रूपात तुम्ही आवळा खाल्ला तरी चालतं, कारण आवळा हा असा असा एक असं एक फळ आहे की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी वेगवेगळ्या स्वरूपात, म्हणजे सुक्या स्वरूपात तुम्ही मोरावळा केला, आणखीन काय आवळा कॅन्डी केली, आवळा असा सुकवून ठेवला, तरी त्याच्यामध्ये आवळ्याचं प्रमाण शिल्लक राहतं जेवढं आपल्याला गरजेचं असतं. कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी प्रचंड प्रमाणात असतं. त्यामुळे आवळ्याच्या बाबतीत ही गोष्ट लागू नाहीये. पण 2 नंबरचं फळ व्हिटॅमिन सी बाबत म्हणाल तर ते पेरू आहे, देशी पेरू. तर हे बऱ्याच जणांना माहित नव्हतं आणि लोक संत्री, मोसंबी, लिंबू याबद्दल व्हिटॅमिन सी म्हटलं की लोकांच्या डोक्यात हे असतं. ढबू मिरचीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं. तर व्हिटॅमिन सी साठी तुम्ही ह्या भाज्या किंवा ही फळं खाऊ शकता. मी तर पेरू तुम्हाला रेकमेंड करेन व्हिटॅमिन सी साठी, कारण तो वर्षाच्या बऱ्याच काळात मिळतो, मुबलक असतो, सगळ्या लोकांना परवडण्याच्या दरात असतो आणि छोट्या मोठ्या सगळ्या साईज मध्ये असतो. पेरूमध्ये फायबर कंटेंट पण जास्त असतो, त्यामुळे व्हिटॅमिन सी साठी मी पेरू हे फळ रेकमेंड करेन. नंतर डाएटमुळे आणखीन काय होतं, तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगेन की तुमची पर्सनॅलिटी सुधारते आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. बरेच पेशंट्स माझ्याकडे, म्हणजे स्पेशली 10वीतल्या वगैरे मुली येतात आणि त्या म्हणतात की माझं वजन खूप आहे, जास्त आहे आणि 11वीत मी जेव्हा कॉलेजमध्ये जाईन तेव्हा मला युनिफॉर्म घालावा लागणार आहे, तेव्हा मला टी शर्ट घालायचंय, वन पीस घालायचंय. तर त्यासाठी मला बारीक व्हायचंय. म्हणजे प्रत्येकाचे बारीक होण्याचे कारण वेगवेगळी असतात, पण बारीक होणं गरजेचं आहे हे त्यांना त्यावेळी पटलेलं असतं. तर त्यासाठी पर्सनॅलिटी, तुम्हाला मी सांगते की पर्सनॅलिटी चांगली वाटण्यासाठी सुद्धा बरेच लोक बारीक होण्यासाठी येतात. पण माझ्या दृष्टीने हेल्थला जास्त प्रेफरन्स द्यायला पाहिजे. नंतर सायकोलॉजिकली सायकोलॉजिकली पेशंट खूप कॉन्फिडंट होतो. म्हणजे बरेच वेळा काय होतं की मला काही जण सांगतात की मी इतकी जाड आहे की मी लग्नकार्यात जात नाही, 4 लोकांमध्ये जात नाही. लोक म्हणतात, "अगं, आधीच तू जाडी होतीस, तर ह्यावेळेस आणखीन जाड दिसायला लागलीस." किंवा उलट सुद्धा असतं, बारीक सुद्धा पेशंट असतात. ते म्हणतात की "ओ, माझी उंची एवढी आहे, पण मी इतका बारीक आहे की म्हणजे हँगरला शर्ट लावल्यासारखं दिसतं." किंवा लोक नावं ठेवतात. तर मला काही करा पण माझं वजन वाढवू दे. मी काही करायला तयार आहे, पण माझं वजन वाढवून द्या. तर ह्या दोन्ही गोष्टी असतात ज्या बारीक होण्याचे फायदे म्हणा किंवा वेट मेंटेन ठेवण्याचे, वजन योग्य राखण्याचे फायदे आहेत. वेट गेनचे तोटे काय आहेत, असं त्यांनी मला विचारलं होतं. तर वेट गेन, वजन वाढल्यानंतर सर्वसाधारणपणे हायपरटेन्शन किंवा डायबिटीसचे रोग मागे लागतात हे तुम्हाला माहिती आहे. स्पेशली मी जेव्हा फॉर्म भरून घेते त्यावेळी मी पेशंटना मेडिकल हिस्ट्री त्यांची विचारते. आणखीन हेरिडेटरी काय असेल, तुमच्या आईला काय आजार आहे, वडिलांना काय आजार आहे, हे पण मी नोट करून घेते. म्हणजे त्या पेशंटला जरी तो आजार नसेल तर पुढे जाऊन त्यांना तो आजार व्हायची शक्यता असते, हे मी आधीच गृहीत धरून त्याप्रमाणेच त्यांना डाएट देते. तर बरेच वेळा पेशंटचे आई वडील डायबिटिक असतील किंवा हायपरटेन्सिव्ह असतील, तर पेशंटला आधीच त्या पद्धतीने डाएट द्यायला पाहिजे की जेणेकरून पुढे त्यांना तो त्रास होणार नाही. तर डाएटमुळे तुम्ही ह्या गोष्टी आधीच रोखू शकता किंवा टाळू शकता. म्हणजे जे 30व्या वर्षी होईल ते तुम्हाला 40व्या किंवा 50व्या वर्षी होईल. तर ह्या गोष्टी तुम्ही डाएटमुळे करू शकता. नंतर वजन कशामुळे वाढतं, हा एक प्रश्न त्यांनी विचारला होता. तर वजन वाढण्याची बरीच कारणं आहेत. एक तर मेडिकल कारण म्हणाल तर कधी-कधी ऑपरेशन वगैरे झालं तर पेशंट एका जागी बसून असतो, हालचाल नसते. नंतर कधी-कधी काही गोष्टींसाठी, काही आजारांसाठी स्टिरॉइड देणं गरजेचं असतं. तर त्या स्टिरॉइडमुळे सुद्धा वजन वाढू शकतं. काही लोक बराच वेळ अँटिबायोटिक्सवर असतात. तर त्यावेळी सुद्धा वजन वाढू शकतं. आणखीन दुसऱ्या गोष्टी म्हणजे तुमची लाईफस्टाईल जर चुकीची असेल तर त्यामुळे वजन वाढतं. हे सगळ्यांना मान्य असतं की लाईफस्टाईल चुकीची आहे. बरेच वेळा पेशंट माझ्याकडे येतात आणि सांगतात की सध्या माझं वजन ठीक आहे, पण मला माहिती आहे की माझी लाईफस्टाईल चुकीची आहे आणि पुढे जाऊन माझं वजन वाढणार आहे किंवा माझ्या आईला त्रास आहे.
वडिलांना त्रास आहे, आमच्या घरात सगळे लोक जाड आहेत, तर पुढे जाऊन हा त्रास होऊ नये म्हणून मला आता वजन कमी करायचे किंवा वजन मेंटेन ठेवायचंय आणि त्यासाठी मला डाएट पाहिजे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांमध्ये अवेअरनेस वाढलाय. म्हणजे जाड झाल्यानंतरच डायटिशियन कडे जायचं असं नाहीये. तर पुढे जे त्रास होईल ते होऊ नये म्हणून सुद्धा लोक डायटिशियन कडे जातात. नंतर बऱ्याच जणांना ह्याचा पण प्रॉब्लेम असतो, पीसीओडी. तरुण मुली किंवा मध्यमवयीन सुद्धा बायका असतात ज्यांना पीसीओडीचा त्रास असतो आणि गायनाकॉलॉजिस्ट त्यांना सांगतात की वजन कमी करून यायला पाहिजे. तर जेव्हा त्यांचं वजन कमी होतं तेव्हा त्यांचा पिरियड एकदम रेग्युलर होतो. कधी कधी मेन्सेस जास्त येतात, कधी कमी येतात, कधी बरेच वेळा इरेग्युलर असतात, कधी कधी 2-2, 3-3 महिने त्यांना पिरियड्सच येत नाही. तर जेव्हा डाएट रेग्युलर घेतलं की त्यांना आपोआप म्हणजे दुसरं काही गोळ्या घ्याव्या लागत नाही, त्यांचे पिरियड एकदम व्यवस्थित होतात. स्पेशली प्रेग्नन्सी राहण्यासाठी गायनेकॉलॉजिस्ट बरेच वेळा सल्ला देतात की वजन कमी करा, कारण वजन जास्त असेल तर प्रेग्नन्सी राहत नाही. आणि माझ्याकडे 1-2 अशा केसेस आहेत की ज्यांनी गायनेकॉलॉजिस्ट कडे गेले, बरेच ट्रीटमेंट घेतली, वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतली आणि मग गायनेकॉलॉजिस्टनी सांगितलं की तुमचं सगळं बाकीचं सगळं नॉर्मल आहे, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, तुमच्यावर जे जे प्रयत्न करायचे ते सगळे करून झालेले आहेत, आता फक्त तुम्ही वजन कमी करून बघा, तो एक शेवटचा उपाय आहे. आणि वजन कमी केल्यानंतर त्यावेळी त्यांची कसली ट्रीटमेंट चालू नव्हती, कसलीही औषधं चालू नव्हती, पण नुसतं वजन कमी केल्यानंतर त्यांना 2-3 महिन्यात प्रेग्नन्सी राहिलेली आहे, असे सुद्धा माझे पेशंट आहेत. आणि त्याचा मला त्यावेळी खूप आनंद होतो की म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात आनंद फुलवणं म्हणजे काय असतं याचा मी आनंद घेतलेला आहे. नंतर आता मी तुम्हाला काही माझे अनुभव शेअर करीन की डाएट आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे. बरेच वेळा काय होतं, डाएट मी एका पेशंटची गोष्ट सांगते. मी रेडकर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट तपासायला जात होते डाएट कन्सल्टंट म्हणून, तर त्यावेळी तिकडे एक मॅडम यायच्या. त्या त्यांच्या सासूबाईंसाठी औषध घेण्यासाठी. तर त्यांना डायबिटीस होता आणि औषध चालू होतं. रेग्युलरली औषध घेत होत्या. त्या आजी म्हणजे त्या मॅडमच्या सासूबाई रेग्युलरली वॉकला सुद्धा जात होत्या. पण त्यांचं डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नव्हतं. फास्टिंग आणि बीपी दोन्ही जास्त आहे. तर मग डॉक्टर विवेक रेडकरांनी मला सांगितलं की हिचं काय ते बघ, कारण हिला मेडिसिन ती म्हणते तर मेडिसिन व्यवस्थित घेते, वॉकिंगला पण जाते, मग कळत नाही. तर हिची जरा व्यवस्थित हिस्ट्री घे आणि त्यांना डाएट दे. तर मग मी त्यांची जेव्हा फाईल बघितली, नशिबाने मी डॉक्टर पण आहे, फक्त डायटिशियन नाही. त्यामुळे बाकीचे रिपोर्ट्स किंवा आधीची औषधं ह्याचं सुद्धा मी रिलेट करू शकते. तर मागचे रिपोर्ट्स बघितले तेव्हा कळलं की त्यांना ॲनिमिया पण होता त्या आजींना 1-2 वर्षापूर्वी. पण आता तो ॲनिमिया कव्हर झालेला. लेटेस्ट जे रिपोर्ट्स होते त्याच्यात ॲनिमिया वगैरे काही नव्हतं. एचबी त्यांचं एकदम प्रॉपर होतं. पण शुगर मात्र कंट्रोलमध्ये येत नव्हती. मग मी त्यांच्या सूनबाईंना विचारलं की तुम्ही ना काय-काय डाएट देता ते व्यवस्थित सांगा. तर म्हणाले जे डॉक्टरांनी सांगितलं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, कोशिंबिरी वगैरे सगळं देतो. तर मी सांगितलं की जरा डिटेलमध्ये सांगा की कसल्या कोशिंबिरी देता, कसल्या फळ देता. तर त्यांनी सांगितलं की त्यांना 1-2 वर्षापूर्वी रक्त कमी झालंय म्हणून सांगितलं आणि टीव्हीवर इथे-तिथे सगळे बघून मी त्यांना रोज बीटाची कोशिंबीर म्हणजे सीझन जितके दिवस बीट अवेलेबल असतो, तर रोज मी त्यांना बीटाची कोशिंबीर देते आणि अगदी भरपूर देते. तर त्यामुळे बघा त्यांचं रक्त किती वाढलं, आता त्यांना ॲनिमिया नाही. तर आणि त्यांना जी पाहिजे ती मी फळं देते. त्यांना आंब्याच्या सीझनमध्ये मी आंबा देते ताकद देण्यासाठी किंवा सीताफळ त्यांना खूप आवडतं, मी सीताफळ देते. तर मग मी त्यांना त्यांचं डाएट तयार करून दिलं त्या आजींचं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सीताफळ, चिकू, फणस, केळी, आंबा ही फळं त्यांना देऊ नका. आणि सॅलडमध्ये तुम्ही मक्याचं किंवा बीटाचं सॅलड हे टोटली बंद करा. कारण बीटामध्ये इतकी शुगर असते, की काही देशांमध्ये, आपल्या देशात जसं ऊसापासून साखर करतात, तसं काही देशांमध्ये बीटापासून साखर करतात. तर तुम्ही बीट त्यांचं बंद करा आणि बाकी काय कांदा, टोमॅटो, काकडी, मुळा, गाजर याचं सॅलड तुम्ही देऊ शकता. तर त्या म्हणाल्या, "अहो पण त्यांना रक्त कमी आहे आणि म्हणून मी बीट देते." तर आणि बीटामुळे त्यांचं रक्त पण आता वाढलेलं आहे. त्यांना ॲनिमियाची काही तक्रार नाही. तर मी सांगितलं की त्यांचं जे रक्त वाढलंय ते बीटामुळे वाढलेलं नाही. तुम्हाला जे हिमॅटॅननी चालू केलं होतं, तर त्याच्यामुळे वाढलेलं आहे.
बीटामुळे रक्त वाढत नाही. आता ओघाने आल्यामुळे इथे मी हाही मिसकन्सेप्ट तुमचा दूर करते, की आयर्न वाढण्यासाठी किंवा टीव्हीवर रेसिपीज, बऱ्याच पुस्तकात किंवा कुठे-कुठे येतात तिकडे सांगतात, की रक्तवाढीसाठी आयर्न खाल्लं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगते, की आयर्न म्हणजे जो बीट असतो, तर त्याच्यामध्ये 1 पॉइंट समथिंग एवढंच आयर्न असतं आणि जे बीटाची पानं असतात, बीट ग्रीन्स म्हणतो, त्याच्यात जवळपास 17 ते 19 टक्के एवढं मिलीग्रॅम, 17 ते 19 मिलीग्रॅम एवढं आयर्न असतं. म्हणजे थोडक्यात आपण जे नको असेल ते घरी घेऊन येतो आणि जे बीटाची पानं असतात, की ज्याच्यामध्ये आयर्न जास्त असतं, ते आपण भाजीवाला भैय्याकडे टाकून येतो. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर मला कळलं, की बीटाची पानं कशी दिसतात. ज्यावेळी मी मुंबईत होते, म्हणजे माझं शिक्षण किंवा हे सगळं मुंबईत झालं. मुंबईत असताना मला बीटाची पानं कशी असतात हेही माहीत नव्हतं. आणि कोल्हापूरमध्ये आल्यावर मला कळलं, की बीटाची पानं कशी दिसतात. तर बरेच वेळा आपण अशा गोष्टी करतो, की जे नको असेल ते आपण जास्त किमतीने विकत घेतो आणि जे गरजेचं आहे ते आपण टाकून देतो. तर त्याच्यानंतर मग 15 दिवसांनी जेव्हा मी पुन्हा गेले होते आणि 15 दिवसांनी त्या आजींचा रिपोर्ट आला. तर त्यावेळी तो रिपोर्ट एकदम नॉर्मल होता आणि ती सून पण एकदम खुश झाली होती. कारण ती म्हणाली, की मी इतके प्रयत्न करत होते, सगळं त्या डॉक्टर म्हणतात ते करून देत होते. पण ह्यांची शुगरच कंट्रोलमध्ये येत नव्हती. म्हणजे इतकी क्षुल्लकशी गोष्ट असते, की त्यामुळे तो पेशंटचं डायग्नोसिस पूर्ण बदलून जातं. आणखीन एक गोष्ट अशी या डाएटशी म्हणजे डाएट किती इम्पोर्टंट आहे ह्या दृष्टीने मी सांगते. अजून एक माझे पेशंट आहेत 59 एज आहे त्यांचं. ते एका कॉलेजमध्ये इंग्लिशचे प्रोफेसर आहेत. तर त्यांना बरीच वर्ष डायबिटीज होता आणि औषध पण ते रेग्युलर घेत होते. औषधाचा काही प्रश्न नाही. पण जेव्हा ते माझ्याकडे आले त्यावेळी त्यांची ब्लड शुगर लेव्हल, फास्टिंग आणि बीपी दोन्ही जास्त होती. सीरम क्रिएटिनिन वाढलेलं होतं. युरिनमध्ये पण प्रोटीन होतं आणि त्यांना किडनीचा त्रास थोडा-थोडा चालू झाला होता. तर जेव्हा मी त्यांचं सगळं रुटीन घेतलं, त्यावेळी मला समजलं, की ते सकाळी घरात नाश्ताच करत नाहीत. कॉलेजला जातात आणि कॉलेजमध्येच आणि डबा घरातून नेत नाहीत. कॉलेजमध्ये स्टाफ बरोबर दिवसातून 2, 3, 4 वेळा चहा घेतात. थोडा-थोडा का असेना पण 3-4 वेळा चहा घेत होते. आणि संध्याकाळी 3, 3:30, 4ला जेव्हा घरी येतील, जेव्हा जसं लेक्चर संपेल तसं ते घरी यायचे 3:30, 4ला. मग त्यावेळी मात्र भरपूर जेवायचे. कारण सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नसायचं आणि त्यावेळी मात्र ते भरपूर जेवायचे. तर त्यामुळे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये येतच नव्हती. म्हणजे मी त्यांना विचारलं, की "तुम्हाला मग इतका वेळ तुम्ही उपाशी राहता, तुम्हाला थरथरल्यासारखं किंवा असं काही होतं का?" तर ते म्हणायचे, "हो, मध्ये-मध्ये मला जरा थरथरल्यासारखं होतं ना, मी पटकन चहा पितो कॅन्टीनमध्ये जाऊन आणि मग मला बरं वाटतं." तर स्पेशली शुगरच्या लोकांनी लक्ष डायबिटीस आहे, की शुगर एकदम कमी होणं आणि शुगर एकदम जास्त होणं या दोन्ही गोष्टी हानिकारक आहे. त्यामुळे तुमची शुगर लेव्हल मेंटेन राहील असा प्रयत्न करा. मग मी त्यांना त्यांचं डाएट दिलं, त्यांचं प्रोटीनचं पर्सेंटेज कमी केलं. नंतर त्यांना हाय फायबरवाला डाएट दिलं. त्यांना कंपल्सरी सकाळी वॉकिंगलाच जायला सांगितलं. 59 इयर्स एज आहे त्यांचं. पण आजपर्यंत ते कधीही फिरायला गेले नाहीत असं त्यांनी सांगितलं. तर मी म्हटलं, की सुरुवातीला थोडंसं उद्या 10 मिनिटं, परवा 15 मिनिटं, 20 मिनिटं असं हळू-हळू तुमचं वॉकिंग वाढवा आणि वॉकिंग मात्र कंपल्सरी केलं पाहिजे, त्याला ऑप्शन नाहीये. आणि त्यांचा डाएट प्लॅन करून दिला. तर त्याच्यानंतर जेव्हा 15 दिवसानंतर ते आले, 8 दिवसांनी जेव्हा आले, त्यावेळी त्यांचं वजन तर काही कमी झालं नव्हतं. वजन त्यांचं जास्त होतं. तर वजन त्यांचं कमी झालं नव्हतं. पण ते म्हणाले, की "आता मला बरं वाटतंय, आधीपेक्षा फ्रेश वाटतंय. आधी खूप फटीग असायचा. शिकवताना वगैरे एक-एकदा दरदरून घाम फुटायचा, काय सुचायचं नाही. पण आता मला सगळं छान वाटतं." आणि जेव्हा 15 दिवसानंतर ते आले, ते ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेत होते, त्यांनी 15 दिवसानंतर त्यांना ब्लड रिपोर्ट करायला सांगितलं होतं. तर ते ब्लड रिपोर्ट करूनच घेऊन आले होते. तर 15 दिवसानंतर त्यांची ब्लड शुगर लेव्हल थोडीशी कमी झाली होती. पूर्ण नॉर्मलला नाही आली. थोडीशी कमी झाली होती. पण सीरम क्रिएटिनिन किंवा बाकीचे जे रिपोर्ट्स आहेत, तर ते सुद्धा त्यांचे बऱ्यापैकी खाली आले होते. आणखीन 1 महिन्यानंतर जेव्हा ते आले, त्यावेळी ते खूपच फ्रेश होते आणि त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले होते आणि पेशंटला मग त्या वेळेपर्यंत कॉन्फिडन्स आला होता, की हे डाएट केल्यानंतर आपल्याला आपलं आरोग्य सुधारणार आहे.
तर या 2 अशा केसेस मी स्पेशली तुम्हाला सांगेन की ज्या डाएटशी रिलेटेड आहेत. म्हणजे त्यांचं मेडिसिन वगैरे सगळं प्रॉपर होतं, पण नुसतं डाएट चुकलं तर बाकी सगळ्या गोष्टी आयुष्यात चुकत जातात. आणि किडनी वगैरे डायबिटीसच्या पेशंटचा रोग जेव्हा किडनीपर्यंत जातो, तेव्हा मग तो जरा मागे येणं फार कठीण असतं. म्हणजे काही प्रोसेस या इरिव्हर्सिबल असतात. एखाद्या अवयवाचं नुकसान झालं की झालं. म्हणजे मग आता एखादा जर पडलं, हाड मोडलं तर ते प्लास्टर घातलं, विश्रांती घेतली तर ते हाड सांधून येतं. पण हे जे आहे लिव्हर डॅमेज झालं, किडनी डॅमेज झाली, तर ह्या गोष्टी परत दुरुस्त होत नाहीत. ज्या डॅमेज झाल्या त्या झाल्या. खूप ड्रिंक्स घेणारे लोक असतात, लिव्हर डॅमेज होतं त्यांचं. मग एका ठराविक स्टेजला जर त्यांनी ठरवलं की ह्याच्यापुढे मी पिणार नाही अजिबात, तर त्याच्यानंतर त्यांचं डॅमेज थांबतं. पण जे ऑलरेडी डॅमेज झालेलं असतं ते भरून येत नाही. तर प्रत्येक लोकांनी वेळीच ह्या गोष्टी बद्दल सावध राहा. नंतर आता डाएट बद्दल लोकांचे काय काय कन्सेप्ट मला जे प्रश्न विचारतात लोक त्याच्याबद्दल मी बोलेन. म्हणजे त्याच्यात बरेच सारखे तुमच्या मनात ज्या शंका असतील त्या निघून जातील. बरेच वेळा पेशंट आल्या मला आधी पहिल्यांदा विचारतात की तुम्ही चहा प्यायला देता का हो? आणि भात खायची परवानगी देता का? कारण आपल्या इंडियन कल्चरमध्ये चहा किंवा कॉफी शिवाय बऱ्याच जणांचा जवळपास 90% लोकांचा दिवस सुरू होत नाही. तर मी त्यांना चहा प्यायची परवानगी देते पेशंटना आणि थोडा भात भात सुद्धा खायची परवानगी देते. आणि कमी करावा असं मला वाटलं भात थोड्या प्रमाणात कमी करते. माझ्याकडे एक भाजीवाली पेशंट होती. ती दिवसाला 12 वाटी भात खात होती. म्हणजे सकाळी नाश्त्याला ती भातच खात होती. त्यांच्याकडे काही पोहे उपीट वगैरे असं काही नाश्ता नव्हता. सकाळी उठून 4 वाटी भात खायची, दुपारी 2-3 ला कधी ती भाजीचा धंदा बंद करून घरी जायची तेव्हा 4 वाटी भात खात होती आणि रात्री 4 वाटी भात खात होती. म्हणजे 12 वाटी ती भात खात होती. कॅन यू इमॅजिन? आणि वजन तर जास्त होतच. आणि नंतर मग त्यांचं डाएट चालू केलं. हळू-हळू तिने मला वाटतं 30-35 किलो त्या बाईने वजन कमी केलं. आणि जेव्हा तिने थांबवलं म्हणजे ती तिच्या टार्गेटपर्यंत पोहोचली, तर त्यावेळी ती फक्त रात्री अर्धा वाटी भात वर आली होती. आणि मी पेशंटला फोर्स करत नाही की ताबडतोब भात बंद करा किंवा चहा पिऊ नका. कारण मग सायकॉलॉजिकली पेशंट एकदमच म्हणजे अरे बापरे! कुठे आपण पोहोचलो आणि कसं होणार पुढे आपलं अशा कंडिशनमध्ये येतो. म्हणजे पेशंटच्या तोंडावर मला ते भाव दिसतात. तर पेशंटला मी सांगते की तुम्हाला मी भात खायला परवानगी देते आणि भात हळू मी कमी करते. पेशंट पण थोडासा तयार होतो. आणखीन हे सगळे नॅचरल प्रोसेस असते. मी कुठल्याही प्रकारची औषधं देत नाही. कुठच्याही प्रकारच्या गोळ्या, पावडरी देत नाही. बाहेरचं लिहून काही देत नाही. पेशंटना मी जे डाएट देते, ते त्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या पद्धतीने शिजवायचं आणि गरम-गरम खायचं. त्यामुळे ह्याच्यात कुठे अडल्ट्रेशनचा प्रश्न नाही किंवा अ, दुसरा काही ह्याच्यात प्रश्न येत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी शिजवून तुमच्या हाताने खाता, तुमच्या चवीचं खायचं. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटना मी नाही सगळेच डायटिशियन बहुतेक, की त्यांचं जे फूड असतं ते त्यांना खायला दिलं तर पेशंट कम्फर्टेबल असतं. म्हणजे काही पेशंट असतात जे सांगतात, की नाही मी रोज नॉन-व्हेज खातोच, तर मला रोज नॉन-व्हेज पाहिजेच. तर त्यांना रोज नॉन-व्हेज खायला दिलं तर पेशंट खुश असतात. फक्त त्यांनी कसं नॉन-व्हेज खायचं कसं खायचं, किती खायचं आणि कुठच्या वेळी खायचं हे मी ठरवते. पण त्यांना नॉनव्हेज खायचं असेल तर नॉनव्हेज खायची परवानगी देते. आता गुजराती पेशंट असतील तर त्यांना ठेपला आणि ढोकळा-बिकळा जे असतं त्याचं, ते मी खायला परवानगी देते. पण तो ठेपला आणि ढोकळा कसा करायचा त्याची प्रोसिजर मी सांगते. किंवा नॉनव्हेज जे खाणारे पेशंट असतात, मी म्हटलं मुस्लिम पेशंट्स आहेत काही, ज्यांना रोज नॉनव्हेज पाहिजे. तर त्यांना रोज नॉनव्हेज खायची सुद्धा मी परवानगी देते, पण रेसिपी मी सांगते. तर या ओघाने आल्या तर मी सांगते की माझं जे रेसिपी चॅनल आहे, डाएट रेसिपी चॅनल, तर त्याच्यावर अशा नॉन-व्हेज रेसिपीज पण आहेत, की ज्या कमी तेलामध्ये करता येतात. चटपटीत असतात, चमचमीत असतात, छान असतात. थोड्याशा नवीन प्रकाराने करता येतात आणि मुख्य म्हणजे ह्या झटपट होतात. कारण मी स्वतः गृहिणी असल्यामुळे आणि मी बाहेर जात असल्यामुळे मला कळतं, की मला किती पटकन काम आवरायचं असतं आणि किती मला वेळेत अमक्या ठिकाणी पोहोचायचं असतं. तर त्यासाठी मी रेसिपी शोधताना सुद्धा अशा छोट्या-छोट्या पटकन होणाऱ्या, चविष्ट होणाऱ्या अशा रेसिपीज सांगत असते. काही माझे पेशंट्स आहेत, की जे हॉस्टेलमध्ये राहतात किंवा वेगळा फ्लॅट घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहतात, आपल्या घरी राहत नाहीत.
तर त्या पेशंटचा प्रॉब्लेम असतो की मी जे सांगते डाएट ते त्यांना सगळं करायला जमेलच असं नाही. तर त्या पेशंटसाठी मग मी त्यांच्याकडे एखादी शेगडी असते किंवा मग ते बरेच वेळा हॉस्टेल मध्ये राहतात आणि कॅन्टीन मध्ये खात असतात. तर त्यावेळी सुद्धा त्यांनी काय खाल्लं तर चालतं, काय टाळायचं हे मी सांगते. म्हणजे जशी जशी पेशंटची कंडिशन असेल, जशी जशी परिस्थिती असेल, तर त्याप्रमाणे डाएट दिलं तर पेशंट ते फॉलो करू शकतात. काही काही पेशंट लोकांची सारखी फिरती असते. तर ते मला सांगतात की हॉटेलमध्ये आम्ही काय खायचं ते सांगा. तर हॉटेलमध्ये त्यांनी काय खाल्लं तर चालतंय हे मी त्यांना सांगत असते. तर जाता जाता तुम्हाला मी सांगेन की जे सँडविचेस असतात किंवा इडली सांबार असतो, जो पूर्णपणे उकडलेला असतो, ग्रिल्ड सँडविच जे भाजलेलं असतं. तर ह्याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस कमी असतात आणि जे गरम-गरम असतं त्यामुळे ते खायला पण छान लागतं आणि इडली सांबार समजा जर धरलं, तर त्याच्यामध्ये खूप तेलकट वगैरे काही नसतं, उकडलेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण नसतं, पोट भरतं. हेल्दी डाएट आहे, पारंपरिक डाएट आहे आणि बऱ्याच लोकांना आवडतं सुद्धा. साउथ इंडियन डिशेस प्रिफर करणारे बरेच लोक आहेत. सँडविच आहे की जे सगळ्या ठिकाणी मिळतं. तर सँडविच खाताना फक्त एवढं सांगायचं की तुम्ही चीज लावू नका, बटर लावू नका, त्यामध्ये बटाटे घालू नका. पण सँडविच तुम्ही खाऊ शकता, ग्रिल्ड सँडविच खाऊ शकता. तर असे तुम्हाला जे पाहिजे ते ऑप्शन्स तुम्ही त्याच्यातून शोधून काढू शकता किंवा पेशंटना सांगताना मी फक्त हे खाऊ नका, ते खा असं सांगत नाही. तर मी त्यांना रेसिपीज पण सांगते. इनफॅक्ट मी जेव्हा पेशंटना फाईल देते, तर त्यावेळी मी त्याच्यामध्ये एक छोटंसं रेसिपी बुकलेट पण देते, की जेणेकरून काय खायचं आणि कसं खायचं हे पेशंटला कळावं. कारण कोशिंबिरी म्हटली तरी बऱ्याच जणांना फक्त असं वाटतं, की टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर एवढे 3-4च कोशिंबिरी लोकांना माहिती असतात. भोपळ्याची पण कोशिंबीर होते, मुळ्याची पण होते, मेथीची पण होते, पालकची पण होते. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तर ते बरेच सगळे ऑप्शन्स दिले ना, तर पेशंट व्यवस्थित आरामात डाएट करू शकतात. नंतर आणखीन पेशंटचा प्रॉब्लेम असतो, की जेवण म्हणजे डाएट करायचं म्हणजे कमी खायचं का? हा एक पेशंट प्रश्न मला विचारतात, की अ, मॅडम मला भूक खूप लागते आणि स्पेशली जी तरुण मुलं असतात वाढीच्या वयात जे असतात त्यांना तर भूक लागतेच. त्यामुळे मी जेव्हा पेशंटला डाएट देते त्यावेळी भरपूर देते. म्हणजे त्यांचं पोट भरलेलं भरलेलं राहील कायम याची मी व्यवस्था करते. कारण जेव्हा पोट भरलेलं असतं ना, त्यावेळी मग इथे-तिथे लक्ष जात नाही. जेव्हा पोट रिकामी असतं, त्यावेळी मग कुठून वड्याचा वास आला, कुठून इकडचा भजीचा वास आला, की ते लगेच खावंसं वाटतं. पण जेव्हा पोट भरलेलं असतं, त्यावेळी कसलाही वास आला तरी तुमच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. स्पेशली मी पेशंटना सांगते, की तुम्ही घरून डबा कॅरी करा. बाहेरचं हॉटेलमध्ये वगैरे खाऊ नका. कारण नाही म्हटलं तरी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तेच तेल असतं. त्यामध्ये सोडा वापरलेलं असतं. नंतर कसल्या क्वालिटीचं फूड असतं माहीत नाही. आपण घरी चांगलं स्वच्छ, चांगल्या क्वालिटीचं फूड वापरतो. त्यामुळे शक्यतो घरातून डबा नेत चला. आणि जर तुम्हाला खरोखर डाएट करायचं असेल आणि जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल, तर घरातूनच डबा न्या. हे मी पेशंटना थोडंसं कन्व्हिन्स करते. नंतर नाश्त्याला मी भरपूर ऑप्शन्स देते कारण बऱ्याच ठिकाणी असं लोकांना वाटतं की अ, उकडलेलंच खायला पाहिजे का किंवा चपाती भाजीच खाल्ली पाहिजे का? तर असं नाहीये. आपले जे पारंपरिक नाश्ते असतात पोहे, उपीट हे थोडासा चेंजेस करून ते नाश्ते तुम्ही भरपूर प्रमाणात म्हणजे जे दिलेले असते. फक्त त्याचं प्रिपरेशन कसं करायचं ते मी पहिलं वापरायचं. त्याच्यामध्ये त्याचे चेंजेस काय करायचे. हे नाश्त्याचे सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत माझ्या चॅनलवर. त्याला पण तुम्ही नक्की भेट द्या आणि चमचमीत आहेत. असं नाही की नुसते उकडलेले अळणी असं नाही. अगदी चमचमीत, तिखट तुम्हाला पाहिजे तसे पदार्थ तुम्ही त्याच्यावरून करून खाऊ शकता. नंतर आणखीन मला विचारतात, की हे मी एक डाएट घेतलं, तर हे घरातल्या सगळ्यांना लागू होईल का? हे डाएट मी घेतलंय, पण माझ्या आई-बाबांना सुद्धा मी डाएट देऊ का? तर तसं होत नाही. कारण तुम्हाला बघून, तुमची लाईफस्टाईल बघून, तुमचं जे रुटीन आहे ते बघून आणि तुमची आवड-निवड बघून तुम्हाला ते डाएट दिलेलं असतं. तर तुमच्या आई-बाबांचं वय वेगळं असतं, त्यांना वेगवेगळे रोग असतात, त्यांची आवड-निवड वेगळी असते, त्यांची डेली रुटीन सुद्धा वेगळं असतं. त्यामुळे एका माणसाचं डाएट हे दुसऱ्याला लागू होत नाही, हे तुम्ही आधी लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं, की वेगवेगळी आता पुस्तकं अवेलेबल आहेत डाएट रेसिपीची
काही पुस्तकांनी तर लाखो रुपये कमावलेले आहेत डायटिशियन जी पब्लिश झालेली असतात. त्या पुस्तकाबद्दल मी एक विशेष सांगेन, की ती पुस्तकं जी लिहिलेली असतात वेट लॉससाठी, तर त्याच्यात समोरचा पेशंट ह्याचं फक्त वजन जास्त आहे आणि त्याला बाकीचा कसलाही आजार नाही, असं गृहीत धरून गेली असतात. पण तसं होत नाही. जेव्हा पेशंटचं वजन जास्त असतं त्यावेळी बाकीचे रोग त्याला आपोआप येतातच. म्हणजे आणि आता नसलं तर पुढे व्हायची शक्यता असते. तर त्याचं तिथे कुठेही गृहीत धरलेलं नसतं. त्यामुळे ते पुस्तकात बघून वगैरे डाएट करायच्या भानगडीत शक्यतो पडू नये. तुम्ही पर्सनली एखाद्या डायटिशियनला कॉन्टॅक्ट करा. तुमचे रिपोर्ट्स दाखवा. तुमचा फॅट पर्सेंट, तुमचं वजन, तुमची हाईट बघून डायटिशियनने डाएट दिलं तर ते केव्हाही चांगलं असतं. तुम्ही असं थोडक्यासाठी इथे-तिथे पैसे वाचवायला जाऊन नंतर पुढे डबल खर्चात पडाल आणि आयुष्याचं किंवा आरोग्याचं नुकसान करून घ्याल. किंवा कारण बरेच पेशंट माझ्याकडे येतात आणि ते सांगतात, की मी हे पुस्तक वाचल्याने असं केलं, पण हातापायात गोळे यायला लागले किंवा केस गळायला लागले. तर पुस्तकं लिहिणारे जी असते ती नामानिराळी असते. ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. तर जे डॉक्टर किंवा डायटिशियन तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल, त्यांच्याशीच तुम्ही कन्सल्ट करा आणि त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही वागावं अशी माझी विनंती आहे. नंतर एक्सरसाइज हा एक महत्वाचा भाग आहे. बरेच पेशंट सांगतात, की तुम्ही माझं डाएट कितीही कमी करा, पण मला एक्सरसाइज करायला सांगू नका. कारण ते मला जमत नाही, मला वेळ नसतो. तर वेळ नसतं हे कारण मला पटत नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट करायची ठरवली, तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढूच शकता. म्हणजे तुम्ही घरच्या घरीच आता पाऊस आहे, तर बऱ्याच पेशंटनी सांगितलं, की पाऊस आहे आम्हाला बाहेर जाता येत नाही वॉकिंग करायला. तर ठीक आहे, बाहेर तुम्हाला जाता येत नसेल, तर तुम्ही घरच्या घरी वॉकिंग करा, जॉगिंग करा, एक्सरसाइज करा. शाळेत आपण लहान असताना पीटी करायचो. पीटीसाठी वेगवेगळे आपण एक्सरसाइज करायचो. ते तुम्ही घरच्या घरी करा, जसं तुम्हाला झेपेल तसं. नंतर आणखीन एक मला पेशंट युजुअली विचारतात स्पॉट रिडक्शनसाठी, की हा भाग मोठा आहे, तो भाग मोठा आहे, ते कमी करण्यासाठी काय करायचं? तर मी इथे ह्या मंचावर सांगू इच्छिते, की अमुक एक भाग कमी करणं, तमुक एक भाग असं काही असत नाही. जेव्हा फॅट पर्सेंट तुमचं कमी होतं तेव्हा ओव्हरऑलच होतं. फक्त तुम्ही एवढं करू शकता, की त्या मसल्सचं किंवा त्या भागाचं टोनिंग करू शकता. पण त्यासाठी आधी तुम्हाला फॅट रिडक्शन करावं लागतं आणि मग त्या भागाचं तुम्ही टोनिंग करू शकता. नंतर आणखीन काय कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हो, पण प्रश्न भरपूर येतात. हां, मी पण नोट मी डाउन करतो सांगेन, ते की सगळं. हो. डाएट ही अशी गोष्ट आहे, की ती हळद आणि हो गोरी अ, ह्यातला तो प्रकार नाहीये. तुम्हाला त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे. शांततेने, संयमाने ते केलं पाहिजे आणि जे डाएटचे काय-काय प्रकार असा एक असा एक प्रश्न मला पौरसने विचारला होता. तर डाएट अनेक प्रकारचं असतं, अनेक प्रकारचं म्हणजे आता Googleवर सर्च केलं तर जीएम डाएट, नंतर व्हेज डाएट, व्हेगन डाएट असं प्रकार. खाद्यपदार्थांच्या वरून सुद्धा वेगवेगळे डाएट असतात, की बटर मिल्क डाएट, बनाना डाएट, फ्रूट डाएट, नंतर नुसतं पाणी पिऊन राहा, नुसतं लिंबू सरबत पिऊन राहा. ह्या सगळ्या फॅट डाएट्सवर मी विश्वास ठेवत नाही. जे आम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे शिकवलेलं असतं, एक प्रॉपर सायंटिफिक बेस असलेलं जे डाएट आहे, तेच डाएट मी देते आणि त्याच डाएटवर मी भरोसा करते. कारण हे जे फॅट डाएट्स आहेत त्याने बरेच वेळा डेफिशियन्सी येतात. म्हणजे तुमचं वेट रिडक्शन होतं, पण बाकीच्या डेफिशियन्सीज चालू होतात आणि ॲज अ डॉक्टर म्हणजे नुसती डायटिशियन नाही, मी ॲज अ डॉक्टर मला असं वाटतं, की एक वेळ पेशंटचं वजन कमी नाही झालं तरी चालेल, पण त्याला डाएटमुळे आणखीन वेगवेगळ्या डेफिशियन्सीज यायला नको. तर ह्या गोष्टीचं मी खूप लक्ष ठेवते. दुसरं म्हणजे पेशंट जेव्हा माझ्याशी कम्फर्टेबल होतो, पेशंटचा आपला रॅपो आधारच नाही तर पेशंट आपले पर्सनल प्रॉब्लेम्स सुद्धा थोडे-थोडे शेअर करतात आणि ते पर्सनल प्रॉब्लेम मी डायरेक्टली, इनडायरेक्टली सॉल्व्ह करते त्याचे घरचे प्रॉब्लेम्स. तर जेव्हा पेशंट जास्त कम्फर्टेबल होतो, तर त्यावेळी म्हणजे त्यांची बरी होण्याची किंवा त्यांचे रिझल्ट मिळण्याची प्रोसेस ही चांगली होते असं असं मला जाणवलंय, की एक रॅपो तयार होतो पेशंटचा. तर तो एक शेर आहे की हर मर्ज की दवा नहीं बिकती बाजारों में, कुछ रोग यूं ही कुछ मर्ज यही चले जाते हैं मुस्कुराने. तर ह्याचा मला खूप अनुभव आहे ह्या गोष्टीचा. पेशंट जेव्हा क्लोज येतो आपल्या,
त्यावेळी आपल्याला म्हणजे त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. पेशंट मनातल्या गोष्टी सांगतात. बरेच वेळा काय होतं की सायकॉलॉजिकली पेशंट जेव्हा डिस्टर्ब असतो तेव्हा सुद्धा त्याचं वजन जास्त कमी होतं किंवा जास्त वाढतं किंवा टेन्शनमध्ये पेशंट जास्त खातात आणि त्यांचं वजन वाढतं. तर त्यांना छोटे-छोटे सोल्युशन्स असतील. फॉर सोल्युशन आहे किंवा त्याने काय बोललं तर तू वाद घालू नकोस ना, सोडून दे, मनातल्या मनात माफ कर. अशा ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, तर त्या लगेच मान्य होत नाहीत, पण हळू-हळू पेशंटना त्या कळायला लागतात आणि नंतर पेशंटवर त्याचा परिणाम होतो. पेशंट सांगतात, की "होय, तुम्ही सांगितलं तसं मी आता लक्षच देत नाही आणि आता मला बरं वाटायला लागलं." तर ह्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात. तर माझ्या मते बेसिक मी सगळं सांगून झालेलं आहे. अ, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. येस मॅम, थँक मॅम. ॲक्चुअली खूप प्रश्न येत आहेत. बरेच जणांचे WhatsAppवर पण येतात आणि ह्याच्यात देखील येतात. तर मी बरेचसे हां, नोट डाउन केलेले आहेत आणि त्यातले जे कॉमन हां. आहेत, जे महत्त्वाचं पूर्ण आपण ते बघूयात. हं, पहिला सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांचा होता, बऱ्याच जणांकडून आला तो म्हणजे दीक्षित डाएट वरती हं, आला होता, हं, की ज्यांना ॲसिडिटी असते किंवा हं, ज्यांना दर 2-3 तासांनी खावं लागतं, जसं शुगरचा प्रॉब्लेम असेल त्यांना. हं. तर अशा वेळेला दीक्षित डाएट कितपत योग्य ठरतं आणि ते आता योग्य अयोग्य असं म्हणणं मला वाटतं थोडंसं ते धारिष्ट्याचं होईल, पण तुम्ही त्याच्याबद्दल मत विचारलंय त्यांनी लोकांनी. हं. नाही, मी पण तेच म्हणेन, की दीक्षित डाएटबद्दल मी काही बोलणार नाही. पण माझ्या पेशंटचे काय अनुभव आहेत ते मी इथे शेअर करेन. कारण मी एक डॉक्टरच नाही, मी दुसऱ्या डॉक्टरबद्दल बरोबर, बरोबर. बोलत नाही. नाहीये ते. पण मी पेशंटचे माझे एक्सपिरियन्स इथे शेअर करीन. त्याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता, की बरेच पेशंट्स असे असे सांगतात, की अ, वजन कमी करण्यासाठी काही जण दीक्षित डाएट फॉलो करतात, काही जण डायबिटीजसाठी. तर वजन कमी करण्यासाठी जे फॉलो करतात डाएट, तर त्यांनी सांगितलं की पहिल्या 1-2 महिन्यात माझं वजन कमी झालं. 1.5-2 किलो, 3 किलो, 4 किलो सुद्धा एका मुलीनं सांगितलं वजन कमी झालं. दुसऱ्या महिन्यात 1-2 किलो कमी झालं. पण त्याच्यानंतर वजन कमी नाही झालं. म्हणजे तिकडे थोडंसं स्टक होतं. हे पेशंटचा अनुभव आहे. मी दीक्षित डाएट केलेलं नाही, त्यामुळे मला त्याचा अनुभव नाहीये. दुसरी गोष्ट लाईफ लाँग हे दीक्षित डाएट करणं हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही. कारण 2च वेळा खायचं आणि उरलेल्या मधल्या वेळेत काहीच खायचं नाही. हे थोडंसं म्हणजे कठीण आहे. कारण लहानपणापासून आपल्याला जर थोड्या वेळाने खायचं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण एवढं 3 वेळा तरी खाल्लं जातंच आणि मध्ये-मध्ये काय एखादं फ्रूट असेल, काहीतरी तोंडात टाकणं असेल. तर 2च वेळी खाऊन थांबायचं हे सगळ्या जणांना पॉसिबल होत नाही. दुसरी गोष्ट डायबिटीजच्या पेशंटबद्दल मी बोलेन, की नंतर त्यांना सवय होत असेल, पण सुरुवातीला त्या पेशंटला खूप त्रास होतो. शुगर खाली येते. कारण डायबिटीजच्या पेशंटची शुगर मेंटेन राहणं खूप गरजेचं असतं आणि बराच वेळ नाही खाल्ल्यामुळे त्यांची शुगर डाउन होते. नंतर खाल्ल्यानंतर थोडीशी शुगर वाढते. तर ह्याच्याशी ते कसं टॅकल करतात माहीत नाही. कारण किती जण डायरेक्ट दीक्षितांना कॉन्टॅक्ट करतात माहीत नाही. हे नुसतं एकमेकांचं बघून असं करतात आणि मग बरेच पेशंट मला सांगतात, की पहिले 3-4 महिने केलं, पण आम्ही सोडलं कारण ते नंतर पॉसिबल नाही होत, की कुठे लग्नाकार्याला गेलं तर नाही, नाही, मी नाही खाणार, मी दीक्षित डाएटवर आहे वगैरे. काय बऱ्याच जणांना आपण डाएटवर आहोत हे सांगणं आवडत नाही. हाही मला एक पडलेला प्रश्न आहे. डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले, कानाच्या डॉक्टरकडे, नाकाच्या डॉक्टरकडे गेले, अभिमानाने सांगतात. पण डाएट करते हे सांगायला लोक जरा तयार होत नाही. ह्याच्यात काय लपवण्यासारखं असं असतं असं मलाही माहीत नाही. पण दुसरा पण अनुभव आहे, की जेव्हा वजन कमी होतं, त्यावेळी मात्र पेशंट सांगतात, की "हां, मी ह्या डॉक्टरकडे गेले आणि माझं कमी झालं" आणि ते पेशंट रिकमेंड पण करतात. पण सुरुवातीला पेशंट लपवतात, की डाएट करते आहे असं. तर अ, दीक्षित डाएटबद्दल माझा हा अनुभव आहे. अ, अजून काही होते प्रश्नातले कॉमन बघितले होते. तर एक प्रश्न असा कॉमन होता, की महिलांमध्ये विशेषतः थायरॉइडचे प्रॉब्लेम असतात. हं, थायरॉइडचे असतील किंवा हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात. हं, तर हा कंट्रोल त्यामुळे वजन देखील वाढतं. हं, तर हे डाएटमुळे कंट्रोल होऊ शकतं का? आणि ह्याला जोडूनच अजून स्त्रियांसंदर्भात होता, मग दोन्ही मी जॉइन करून घेतो. पी संदर्भात होता, की त्याला हं, डाएट कसं असावं? काय हं. खावं आणि काय खाऊ नये? बद्दल मी बोलेन, की वजन कमी झालं, की पी-सी-ओ-डीचा बऱ्याच सारखा प्रॉब्लेम नाही होतो किंवा पूर्णपणे जातोच बऱ्याच जणांचा किंवा ज्यांची 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी पिरियड्स येत होते, तर त्यांचे मग 1.5 महिन्यावर येतं किंवा बऱ्यापैकी रेग्युलर होतं. पी मध्ये काही-काही जणांचं काय असतं, की ब्लीडिंग होतच नाही जास्त.
तर वजन कमी झाल्यानंतर त्यांचं ब्लिडिंग नॉर्मल होतं. आणखीन एक होतं की काही जणांना भरमसाठ ब्लिडिंग होतं. तर जेव्हा वजन कमी होतं त्यावेळी त्यांचं ब्लिडिंग पण रेग्युलराईज होतं. त्यामुळे पीसीओडी साठी वजन कमी करणे हाच एक सोपा मार्ग आहे आणि त्यासाठी वेट लॉसचं डाएट ते घेऊ शकतात. थायरॉइड साठी वेगळं डाएट आहे. त्यासाठी त्यांची काय टॅबलेट असते किंवा काय असते, कुठच्या वेळेला घ्यायची, किती ग्रॅमची टॅबलेट असते, त्याप्रमाणे थायरॉइडचं डाएट द्यावं लागतं. ते त्या पेशंटवर अवलंबून असतं. अच्छा, प्रश्न असा होतो डाएटमध्ये वजन कमी होऊ शकतं का? आणि थायरॉइडमध्ये जास्त वाढतं ना म्हणून. हा, थायरॉइडमुळे वजन कमी होऊ शकतं, पण त्याच्यासाठी थायरॉइडवर पण कंट्रोल पाहिजे. म्हणजे थायरॉइडच्या टॅबलेट्स पण प्रॉपर घेत असतील आणि वजन जास्त असेल तर ते वजन आपल्याला कमी करता येतं. आणि वजन कमी केल्यानंतर व्हाईस वर्सा थायरॉइडचा पण प्रॉब्लेम त्यांचा कमी होतो. थायरॉइडची जी लक्षणं किंवा थायरॉइडचा जो त्रास असतो तो बऱ्याच अंशी पेशंटचा कमी होऊन जातो. अजून एक वैष्णव यांचा प्रश्न होता, तो म्हणजे हेअर लॉस. म्हणजे त्यांचा प्रश्न होता आणि बाकीच्यांनी पण बऱ्याच जणांनी विचारला होता. हेअर लॉस होत असेल तर डाएटने तो कंट्रोल होतो का? आणि हो, त्यासाठी काय खावं? म्हणजे बऱ्याच कुठले प्रमाणात. विटामिन युक्त खावं? हा, हेअर लॉस साठी मुख्य म्हणजे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आवश्यक असतं. तर आपल्या जेवणातून कॅल्शियम बऱ्याच प्रमाणात जातं. आता कॅल्शियमचा विषय आला म्हणून हे पण मी तुम्हाला सांगेन की कॅल्शियम म्हटलं की बरेच वेळा दूध घ्या किंवा अंडी खा किंवा चिकन खा असं सांगितलं जातं. पण अशा बऱ्याच व्हेज गोष्टी सुद्धा आहेत की ज्याच्यामधून कॅल्शियम मिळतं. फॉर एक्झाम्पल चिकन मध्ये किंवा अंड्यामध्ये म्हटलं तर 60 कॅल्शियम असतं अंड्यामध्ये. चिकन मध्ये मला वाटतं 90, 92, 93 असं कॅल्शियम असतं. पण जर ह्याची पानं शेवगाची पानं बघितली तर त्याच्यामध्ये 400 कॅल्शियम असतं. अळूमध्ये कॅल्शियम असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून सुद्धा कॅल्शियम मिळतं आणि ते लोकांपर्यंत म्हणजे लोकांना माहित नसतं की ह्याच्यात सुद्धा कॅल्शियम आहे. तर डायटिशियनचं पण काम आहे की लोकांना प्रॉपर चॉईस करून देणं. आता ॲनिमियामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असेल तरी हेअर लॉस होतो. रक्ताचं प्रमाण कमी असेल ॲनिमिया तर त्याने बऱ्याच गोष्टी होतात. फटीग येतो, जिना चढताना धडधडतं आणि त्याची लक्षणं तर सहज दिसतात. म्हणजे नखं पांढरी असतात. मेडिकलला आम्हाला स्पॉट डायग्नोसिस नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे पेशंटला तुम्ही टच करायचं नाही, पेशंटला काही विचारायचं नाही, त्याचे रिपोर्ट्स त्यावेळी तुम्ही त्याचं डायग्नोसिस करायचं असतं. तर अशा वेळी बरेच वेळा ॲनिमिक पेशंट असतात ते म्हणजे डायग्नोसिस करणं कठीण असतं. पण ते डायग्नोसिस होतं म्हणजे कळतं. पेशंट पांढरा फटक असतो, चालून आला की थकलेला असतो. तर ॲनिमिया म्हणजे ह्या कॅल्शियमचा विषय आहे त्याच्याबरोबरच मी आयर्नचा पण विषय सांगून टाकते. कारण तो हेअर लॉसशी सुद्धा रिलेटेड आहे. तर आयर्न कशा-कशातून मिळतं हे मी तुम्हाला ह्याच्यातून सांगेन. कारण आयर्न डेफिशियन्सीचे खूप पेशंट्स असतात आणि आपल्या देशात तर नंबर मला वाटतं आयर्न डेफिशियन्सीमध्ये दुसरा लागतो. स्पेशली छोटी मुलं आणि बायकांमध्ये तर आपल्या देशात प्रचंड आयर्न डेफिशियन्सी आहे आणि गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. अगदी श्रीमंत लोकांमध्ये सुद्धा आयर्न डेफिशियन्सी खूप आहे. ॲनिमियाचे पेशंट्स खूप आहेत. तर आयर्नसाठी आता तुम्ही टीव्हीवर गेल्या ह्याच्यावर रेसिपी बघता, तर सगळेजण सांगतात की पालक मुलांना खायला घ्या, मग त्यांचं रक्त वाढेल. तर तुम्हाला एक इथे क्लिअर करते मी, की पालकमध्ये आयर्नचं प्रमाण असतं 1 समथिंग, 1.19 ऑर समथिंग आणि शेपूमध्ये ते 17 प्रमाणात असतं. तर रेसिपीच्या जगामध्ये शेपूचं कुठेही नाव नाहीये आणि पालकचंच नाव घेतात. पालकमध्ये फॉलिक ॲसिड जास्त प्रमाणात असतं, पण आयर्न जास्त प्रमाणात नसतं. नंतर आयर्न डेफिशियन्सी असले की लोक खजूर खायला सांगतात. तर तेही मी तुम्हाला सांगेन की ₹80, ₹100 किलोने खजूर घेता तुम्ही. तर खजूरमध्ये 7.3 आयर्न असतं आणि कलिंगड जे अगदी स्वस्त मिळतं. 20, 50, ₹60 2, 3, 5 किलोचं कलिंगड मिळतं. तर कलिंगडमध्ये 7.9 म्हणजे खजूरपेक्षा जास्त प्रमाणात आयर्न असतं. खजूर म्हणजे मी ड्राय खजूर सांगते. ड्राय खजूरमध्ये 7.3 असतं आणि जर ओला खजूर घेतला, फ्रेश खजूर, तर त्याच्यामध्ये 1 मिलीग्रॅम पेक्षा सुद्धा कमी आयर्न असतं. आयर्नचा विषय आल्यामुळे मी आणखीन एक सांगते, की बीटाच्या पानांचं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तसं मुळ्याची पानं असतील तर किंवा फ्लॉवरची पानं स्पेशली. फ्लॉवर जो असतो तो किती महाग आपण विकत घेतो.
सीझन असेल तेव्हा स्वस्त मिळतो, सीझन नसेल तेव्हा तर 40, 50, 60 रुपये फ्लॉवर असतो. आणि फ्लॉवरची जी खालची पानं असतात ते पण भैयाकडे टाकून देतो, भाजीवाल्या भैयाकडे. तर ते पण मी सांगेन की फ्लॉवरमध्ये साधारण 1-2 मिलीग्रॅम्स काहीतरी आयर्न असतं. आणि फ्लॉवरची खालची जी पानं असतात, फ्लॉवर ग्रीन्स ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये 40 आयर्न असतं, की जी आपण तिकडे टाकून देतो. तर ती पानं फ्लॉवर बरोबर घरी आणावीत आणि ती चपाती म्हणजे त्याला काही वास किंवा चव विशिष्ट अशी काही नसते. तर ती बारीक चिरून चपातीत घालावी, मुलांना त्याचा पराठा करून द्यावा, कोशिंबिरी करावी, वेगवेगळ्या प्रकाराने ती वापरावी. त्यामुळे कुठच्या गोष्टीत काय आहे हे पेशंटना सांगणं पण डायटिशियनचं काम आहे, असं मला वाटतं. बरोबर मॅम. एक अजून एक प्रश्न होता. तो म्हणजे बरेच आहेत. त्यापैकी तृप्ती गोंधळेने प्रश्न विचारला होता, की प्रोटीन सोर्स आपण म्हणतो, की प्रोटीन खूप गरजेचं असतं शरीराला. तर त्यांचा प्रश्न असा होता, की कुठल्या व्हेजिटेरियन गोष्टीमधून प्रोटीन मिळतं? एक त्याला जोडून दुसरा देखील प्रश्न होता, तो म्हणजे प्रोटीन कितपत शरीराला योग्य असतं? एक जण म्हटलं, की तुम्ही प्रोटीनचे ते स्कूप घ्या, 24-24 ग्रॅमचे 2-2, 3-3 खा वगैरे, वगैरे किंवा प्रोटीन शेक वगैरे मिळतात. तर ते कितपत योग्य आहे? साधारणपणे नॉर्मल माणसाला 1 ग्रॅम प्रोटीन लागतं, 1 ग्रॅम पर केजी. म्हणजे तुमचं वजन जर 60 किलो असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन शरीराला गरजेचं असतं, ॲज अ बुक म्हणजे सिलेबस प्रमाणे. आणि जेव्हा एखादा जर खेळाडू असेल किंवा प्रेग्नन्सी किंवा पोस्ट डिलिव्हरी असेल, तर त्यावेळी 1 पॉइंट किंवा ग्रोइंग चिल्ड्रन, छोटी मुलं जी असतात, वाढत्या वयाची मुलं, त्यांना 1.2 ग्रॅम पर केजी बॉडी वेट असं प्रोटीन असतं. प्रोटीनची गरज असते. तर प्रोटीन कशा-कशातून मिळतं, तर व्हेज सोर्सेस विचारले. तर कडधान्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. साधारण 100 ग्रॅमला 24, 25, 28 अशा ग्रॅम असं असतं. धान्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं. गहू, तांदूळ याच्यामध्ये साधारण 7, 8, 16 ग्रॅम एवढं प्रोटीन असतं. सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. 40 वगैरे 35-40 एवढं साधारण अंदाजे. तर बेस्ट प्रोटीन सोर्स म्हणाल तर सोयाबीन हा बेस्ट प्रोटीन सोर्स आहे व्हेज. आणि दूध वगैरे, दूध, दही ह्याच्यातून सुद्धा मिळतं, पण ते एवढ्या जास्त प्रमाणात असत नाही. दूध, दही, चीज याच्यामधून सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं, पण कडधान्यातून सगळ्यात जास्त प्रमाणात. अच्छा. अजून एक मॅम कॉमन प्रश्न बऱ्याच ठिकाणी आला होता, तो म्हणजे ऍसिडिटी संदर्भातला, जो प्रत्येक जण फेस करते आणि लॉकडाऊनमध्ये जास्तच. तर हं, असा होता की ऍसिडिटी असेल हं. तर विटॅमिन B12 या प्रकारे कसं काम करतं? आणि दुसरं म्हणजे ऍसिडिटी टाळण्यासाठी कुठल्या गोष्टी अव्हॉइड कराव्यात, खाव्यात आणि कसं डाएट असावं? मॅडम माझा प्रश्न ऍसिडिटी टाळण्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे एक तर तुम्ही स्पायसी जास्त खायचं नाही, जास्त सॉल्ट असणारं, जास्त तेल असणारं, तेलकट तळकट खायचं नाही. आणखीन दर थोड्या थोड्या वेळाने खायचं. ऍसिडिटी म्हणजे काय होतं, आपल्या पोटामध्ये एचसीएल, माइल्ड एचसीएल हे सारखं सिक्रेट होतच राहतं. तुम्ही जेव्हा फूड खाता तेव्हा ते त्याच्यावर रिएक्ट करतं. तुम्ही जर काही खाल्लं नाही तर ते तसंच राहतं. म्हणजे जे इनर वॉल असते आपल्या पोटाची, आतड्याची जी इनर वॉल असते त्याच्यावर ते ऍक्ट करतं. आणि मग आपल्याला ऍसिडिटी होते किंवा ते वर येतं, घशाकडे येतं, आंबट येतं, जळजळतं, अशी जे पेशंट्स तक्रार करतात, ते त्याच्यामुळे होतं. त्यामुळे दर थोड्या वेळाने तुम्ही जर खाल्लं, इव्हन साधे चुरमुरे जरी खाल्ले, तरी बऱ्याच प्रमाणात ऍसिडिटी कमी होते. शिवाय तुमची जागरणं असतात, टेन्शन असतं. आता बऱ्याच जणांना आठवत असेल किंवा लक्षात असेल, की जेव्हा परीक्षा असते, ज्यावेळी आपण जागरण करतो किंवा परीक्षेला जायचं टेन्शन असतं किंवा घरात कोणी पेशंट असेल, तर त्यावेळी जळजळण्याचं, ऍसिडिटीचं, डोकं डोकं दुखण्याचं प्रमाण हे जास्त असतं. तर त्यामुळे ह्या गोष्टी जर छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की जर थोड्या वेळाने खायचं, स्पायसी खायचं नाही आणि तुम्ही पालेभाज्या, फळभाज्या हे खाऊ शकता आणि त्याच्यामुळे ऍसिडिटी तुमची कमी होऊन जाईल. आता व्हिटॅमिन डी आणि बी कॉम्प्लेक्स हे हे जे आहे, त्याचा डायरेक्ट ऍसिडिटीशी संबंध नाहीये. तुम्ही प्रॉपरली सगळं फूड खाल्लं, तर तुमचं व्हिटॅमिन डीचा संबंध हा कॅल्शियमशी आहे. व्हिटॅमिन डी शरीरामध्ये जेव्हा कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन पाहिजे असतं, त्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचं असतं. व्हिटॅमिन डी शरीराला जेव्हा मिळतं, त्याच्यानंतर तुमच्या शरीरात कॅल्शियम तयार होतं. त्याचा त्याच्याशी संबंध आहे. ॲसिडिटीचा डायरेक्ट काही संबंध नाही. अजून एक प्रश्न जो बऱ्याच जणांनी विचारला होता, तो म्हणजे बेली फॅट संदर्भात. हं, पोटाचा जे घेर असतो तो कमी करण्या संदर्भात बेसिकली होता. हं, तर त्या आणि साइड्सचा जो असतो तो, तर हं, त्याच्या संदर्भात डाएट कितपत वर्क करतं? म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात पर्टिक्युलर हं. हां. ह्याच्यावरती.
हा, तसं मी तुम्हाला सांगितलं की बेली फॅट जास्त असते म्हणजे त्यांचं फक्त पोटच जास्त नसतं तर बाकी सुद्धा ठिकाणी फॅट असतं. तर जेव्हा ओव्हरऑल फॅट कमी होतं त्यावेळी बेली फॅट सुद्धा कमी होतं आणि जेव्हा फॅटचे पोटाचे मसल्स लूज होतात तर ते मसल टाईटनिंग करण्यासाठी आपण काही एक्सरसाइज सांगतो आणि त्यामुळे मसल टाईट होतात. पण बेली फॅट वाढू न देणं ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात जास्त आधी प्रयत्न करा. कारण ते जे पेशी असतात ते त्या गुणाकाराने वाढतात. आणखीन जेव्हा तुम्ही बेली फॅट किंवा काही फॅट कमी करतात त्यावेळी ते पेशीची साईज कमी होते पण पेशींची संख्या कमी होत नाही. त्यामुळे पोट वाढणार नाही याच्यासाठी प्रयत्न करा किंवा थोडंसं जेव्हा वाढत असेल त्याच वेळी तुम्ही आधीच त्याच्यासाठी प्रयत्न चालू करा. स्पेशली पोटासाठी वगैरेचे एक्सरसाइज आहेत की ज्याने मसल्स टाईटनिंग होतं. आणखीन तुम्ही जेव्हा डाएट फूड खाता म्हणजे तेलाचं प्रमाण सर्टन तुम्हाला तुमच्या उंची हाईट प्रमाणे तेलाचं प्रपोर्शन डायटिशियन सांगतात की तुम्हाला एका दिवसाला इतकं तेल खायला पाहिजे तर तितकंच तेल खायचं. दुसरी गोष्ट अशी की पेशंटना व्हिजिबल आणि इनव्हिजिबल ऑइल असा एक प्रकार असतो. म्हणजे आता तेल किंवा तूप हे जे खातो त्यावेळी ते आपल्याला माहित असतं की हे तेलकट आहे. म्हणजे 1 ग्रॅम मधून साधारण 9 कॅलरीज मिळतात फॅट मधून. प्रोटीन मधून 4 कॅलरीज मिळतात आणि कार्बोहायड्रेट मधून 4 कॅलरीज मिळतात. तर फॅट मधून जेव्हा 9 कॅलरीज मिळतात तर आपल्याला कळतं की मी तेल 1 चमचा घेतलेला आहे म्हणजे 5 ml तेल घेतलेलं आहे तर आता 45 कॅलरीज गेल्या. पण ह्याच्याबरोबर बाकी सुद्धा अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये तेल असतात. आता समजा दूध घेतलं तर दुधामध्ये आपल्याला फॅट आहे हे माहित नाही. पण दुधामध्ये 6% फॅट असतं. किंवा वांगी आता वांगी हे चांगलं उदाहरण आहे. वांगी जर आपण तेल वरून न लावता जर वांगी नुसती भाजली तर त्याच्यातून तेल येतं. म्हणजे वांग्यामध्ये तेल ऑलरेडी असतं. आता गहू किंवा तांदूळ हे जे धान्य आहे तर त्याच्यामध्ये तेल असतं असं लोकांना वाटत नाही. पण 100 ग्रॅम्स मध्ये अर्धा ग्रॅम 0.5 ग्रॅम एवढं तेल त्याच्यामध्ये असतं. तर ह्याचा सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आपण फक्त व्हिजिबल ऑइल जेवढं असतं तेच आपल्याला दिसतं. त्याच्याशिवाय इनव्हिजिबल ऑइल सुद्धा आपल्या पोटात जात असतं. त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळा असं होतं म्हणजे प्रश्न आहेतच, पण एक विचारायचं होतं की बऱ्याच जणांनाच उपयोग होऊ शकेल. आपण आता बाहेरचं फूड जेव्हा घेतो, पॅकेज हं, फूड बऱ्याच वेळा खाण्याची वेळ आपल्याकडे येते. तेव्हा हं, आपण मागचं कंटेंट वाचतो. प्रोटीन किती, फॅट्स किती. त्याच्यामध्ये फॅटचे 5-6 प्रकार असतात. ट्रान्स फॅट हं, असतात किंवा हं, नुसते फॅट्स असतात. तर हं, त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे आपण फक्त कॅलरी बघतो आणि ते खातो. हं, ते कमी कॅलरी असेल तर आपण खातो. पण त्याच्यामध्ये असं हं, ट्रान्स फॅट आणि फॅट यातला फरक हं, जो असतो, हं. जर का सांगितला तो तर. एक सोपं सर्वसाधारण लोकांना एक सोपं सांगते की फॅट हे कुठच्याही प्रकारातलं असेल ते वाईटच. ते ट्रान्स फॅट असू दे किंवा व्हिजिबल असू दे, इनव्हिजिबल असू दे. ते फॅट कंटेंट जो आहे तो तुम्हाला त्रास देतोच. त्यामुळे ते कसल्याही प्रकारचं फॅट असेल तरी ते टाळलेलंच बरं. आता साधारण लेस कंपनीचं नाव घेत नाही पण मी एक ह्याचं वेफर्सचं पाकिट असेल. तर एका वेफरच्या पाकिटात समजा फक्त 10 वेफर्स असतील तर त्यामध्ये 100 कॅलरीज असतात. हे लोकांना पटकन कळत नाही की 10 वेफर्स खाल्ले तर 100 कॅलरीज वाढतात. पण आणि सगळेजण ते मागचं तुम्ही म्हणता तसं मागचं वाचत पण नाही. पण असं म्हणजे नकळत एवढं फॅट पोटामध्ये जात असतं. तर त्यामुळेच मी सांगते की पॅक्ड फूड, टिन्ड फूड किंवा जे विकतचं असतं ते शक्यतो खाऊ नका. कुठच्याही प्रकारचं फॅट हे वाईटच आहे. ट्रान्स फॅट असेल किंवा आणखीन कुठचं पण फॅट असेल. वेळेकडे बघताना आपण 1-2 प्रश्न फक्त घेऊयात. हं, त्यापैकी एक प्रश्न असा होता पूनमजींचा होता आणि 1-2 जणांनी आणखी विचारला होता. तो म्हणजे वय-वर्ष त्यांनी मेन्शन असं केलं नाहीये. हं, पण 25 ते 30 असं सांगितलंय हं, आणि वेट गेन त्यांना करायचंय. तर हं. साधारणपणे वेट गेन म्हणजे आपण डाएट करतो, पण मग फक्त गोड खाणं किंवा प्रोटीनयुक्त खाणं का कसं काय? त्यालाही व्यवस्थित डाएट लागतं का? हां, त्याला पण व्यवस्थित डाएट लागतं. कारण फक्त गोड जर खाल्लं तर वेट वाढू शकेल, पण त्याने फक्त फॅटच वाढतं आणि कार्बोहायड्रेट असतं. तर नुसतं वेट वाढवण्यासाठी त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात प्रोटीन पण गेलं पाहिजे. तुमची एनर्जी पण वाढली पाहिजे. बाकीचे न्यूट्रिएंट्स सगळे पण गेले पाहिजेत. तर त्यासाठी एकदम प्रॉपर डाएट घ्यावं लागतं. उसळी, अमुक-तमुक नॉन-व्हेज खात असेल तर नॉन-व्हेज हे सुद्धा द्यावं लागतं त्यांना. वेट गेन सुद्धा करणं सोपं नाहीये. इनफॅक्ट वेट लॉस लवकर होतं. माझ्या असं लक्षात आलंय वेट लॉस पेशंटचा लवकर होतो.
मी साधारण बघितलं की एकेका पेशंटचे 5-6 किलो सुद्धा एकेका महिन्यात होतात वेट लॉस. ज्यांचं खूप जास्त वजन असतं आणि फॅट पर्सेंट जास्त असतं त्यांचं एकेका महिन्याला 6 किलो सुद्धा वजन कमी होतं. पण वेट गेन तेवढ्या प्रमाणात होत नाही. महिन्याला एखादा किलोच वेट गेन होतं. तर वेट गेन करणं ही जरा जास्त कठीण तपश्चर्या आहे वेट लॉस करण्यापेक्षा. अजून एक प्रश्न होता तृप्ती यांचा होता. हम्म. त्यांचं असं ड्राय स्किनचे हम्म. वेगवेगळे त्यांनी सांगितलं होतं. ड्राय स्किन साठी सुद्धा डाएट उपयुक्त पडतं का आणि मग काय अवॉइड केलं बरं? हा, ड्राय स्किन साठी डाएट उपयोगी पडतच ना. मी सांगितलं ना मगाशी की जे प्रॉपर डाएट घेतलं म्हणजे तुम्हाला जेवढा फॅट शरीरामध्ये पाहिजे. काही जण म्हणतात की मला अजिबात तेलकट तळकट आवडत नाही, म्हणजे अजिबात खात नाही. तर त्यांना शरीरामध्ये तेलाचं प्रमाण त्यांच्या कमीच होतं आणि मग त्यामुळे स्किन ड्राय होते. किंवा काही काही जणांची हेरिडेटरी सुद्धा असते की स्किनच ड्राय असते. तर त्यांना थोडंसं ऑइली म्हणजे प्रॉपर प्रमाणात तूप असेल किंवा वरून लावण्यासाठी स्किनचा मसाज असेल तर त्याने त्यांची स्किन छान होऊ शकते. इव्हन थंडीमध्ये खूप ड्राय स्किन असेल तर दुधाची साय त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि 1-2-3 थेंब लिंबू पिळून जर ते स्किनला लावलं तर स्किन खूप छान होते, ग्लो होते आणि म्हणजे अगदी चकाकते. स्किनसाठी तेलाचा उपयोग होतो ड्राय स्किनसाठी. आपण शेवटचा प्रश्न घेऊयात मॅम. महेश गांगुर्डे यांचा प्रश्न होता की हाय ब्लड प्रेशरसाठी स्पेशल कुठलं डाएट आहे का? आणि असं म्हणतात मीठ खाऊ नये डाएट मध्ये, तर ते कितपत योग्य अयोग्य? हो, मीठ खाऊ नये असं म्हणणार नाही. तुमचं ब्लड प्रेशर किती प्रमाणात आहे याच्यावर अवलंबून असतं. पण सॉल्ट रिस्ट्रिक्शन असतं. म्हणजे तुम्ही ठराविक प्रमाणात तुमचं जसं ब्लड प्रेशर आणि जशा गोळ्या चालू असतात, त्याप्रमाणे मी त्यांना सॉल्टचं प्रमाण सांगते. पण वरून मीठ घेणं किंवा खारट पदार्थ म्हणजे लोणचं, पापड ह्यासारखे पदार्थ असतात ते खायचं टाळायचं. याने बऱ्यापैकी हे करू ब्लड प्रेशरचं डाएट करता येतं. आता ब्लड प्रेशर हे फक्त सॉल्टवर अवलंबून नसतं. ते मी मगाशी सांगितलं जसं ब्लड प्रेशर असतं त्यांना बरेच वेळा कोलेस्टेरॉल सुद्धा असतं. त्याचं लिपिड प्रोफाईल चांगला नसतो. म्हणजे एचडीएल, एलडीएल, व्हीएलडीएल या गोष्टी थोड्याशा बिघडलेल्या असतात. स्पेशली एलडीएल मी सांगेन. तर त्याच्यासाठी त्यांना हाय फायबरचं डाएट खाल्लं पाहिजे, ऑइल रिस्ट्रिक्शन पाहिजे. म्हणजे त्यांच्या हितप्रमाणे त्यांना किती तेल खायचं हे त्यांची डायटिशियन त्यांना सांगेल. तर तेवढ्याच प्रमाणात डाएट घेतलं पाहिजे. आणि तेलाशिवाय पदार्थ चांगले होत नाहीत असं नाहीये. ऍक्च्युली झिरो ऑइल डाएट हा सुद्धा कॉन्सेप्ट मी मान्य करत नाही. कारण शरीराला थोड्या प्रमाणात तेल हे लागतंच. म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन डी, कॅल्शियमच्या ऍब्सॉर्प्शनसाठी किंवा व्हिटॅमिन ए, डी, ई, के ही अशी व्हिटॅमिन्स आहेत की जे ऑइल सोल्युबल आहेत. तर बाकीच्या शरीरात व्हिटॅमिन येण्यासाठी तुम्हाला ठराविक प्रमाणात तेल हे पोटात जायलाच पाहिजे. तर थोडंसं सॉल्ट रिस्ट्रिक्शन आणि ऑइल रिस्ट्रिक्शन केलं तर ब्लड प्रेशरच्या लोकांना बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो. गोळ्यांचं प्रमाण किंवा त्याचं जे मिलीग्रॅम असतं ते कमी होतं. आणि मुख्य म्हणजे कोलेस्ट्रॉलचा धोका. कोलेस्ट्रॉल ने जास्त हार्टला धोका पोहोचतो. तर ते कोलेस्ट्रॉल सुद्धा व्यवस्थित कमी करता येऊ शकतं. थँक्यू मॅम. जास्त शेवट सॉल्ट घेतल्याने ज्या रक्तवाहिन्या असतात ना त्या कठीण होतात, कडक होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर. त्यामुळे मग सॉल्ट रिस्ट्रिक्शन करावं लागतं. फ्लेक्सिबिलिटी त्याची कमी होते रक्तवाहिन्यांची. शेवटी वळण्याआधी तुम्हाला विनंती केली की आपण असे फक्त 2 पदार्थ सांगू शकतात का? म्हणजे काही खावं, म्हणजे कुठले पदार्थ खावेत आणि कुठले टाळावेत चांगल्या हेल्थसाठी, ओव्हरऑल जनरल चांगल्या हेल्थसाठी? म्हणजे जसं तेल टाळावं किंवा लोणची टाळावी, पापड टाळावं, असं काही जर का तुम्ही सांगितलं तर त्याचा ओव्हरऑल सगळं उपयोग होऊ शकेल. खूप ऑइली जे आहे ते तुम्ही टाळायला पाहिजे. म्हणजे तळलेली भाजी असं. आणखी काय खायला पाहिजे तर तुम्ही सॅलड भरपूर खायला पाहिजे. हे मी सांगेन. ऍक्च्युली डाएट करण्यासाठी कुठचं एज नाहीये की अमक्या एज म्हणजे माझ्याकडे अगदी छोटी बाळं सुद्धा येतात डाएटसाठी. कारण त्यांना पण प्रॉब्लेम्स असतात छोट्या-छोट्या मुलांना. तर त्यांच्यापासून डाएट चालू होतं. आणखीन अगदी म्हातारे म्हणजे 65 वगैरे वर्षाच्या पण एक आजी आल्या होत्या माझ्याकडे आणि त्यावेळी विचारलं की मी ह्या वयात आधी मला सांग पोरी तू की मी डाएट करू का? ह्या वयात मी डाएट करू का? कारण त्यांना डायबिटीसचा पण प्रॉब्लेम होता, वजन पण जास्त होतं, शुगर पण होती. तर मी त्यांना सांगितलं की कुठच्याही वयात डाएट चालू करू शकतो. जब जागो तभी सवेरा. तर कुठच्याही वेळी तुम्ही डाएट चालू करू शकता. आणखीन मी एक शेर तुम्हाला सांगेन की थोड़ा सा निखर जाऊं यही मैंने ठाना है.
हे डाएट संदर्भात आहे की तुम्ही कुठच्या वयावर चालू करावं ह्याच्यासाठी. थोड़ा सा निखर जरूर यही मैंने ठानी है, ए जिंदगी जरा रूप अभी मैंने हार कहा मानी है. तर तुम्ही वाह! कुठच्याही वेळी डाएट चालू करू शकता आणि जिंकू शकता लढाई. अरे मस्त मॅम. तुम्हाला खरोखरच थँक यू मॅम. पण थँक यू म्हणण्याच्या अगोदर मी सगळ्यांना सांगेन की आपण चॅट बॉक्समध्ये मॅमच्या 2 ज्या व्हिडिओच्या लिंक आहेत YouTube चॅनलच्या त्या मी पेस्ट केलेल्या आहेत. तिकडे तुम्हाला डाएट रेसिपीज खूप बघायला मिळतील आणि नॉन डाएट रेसिपीज देखील तुम्हाला बघायला मिळतात. त्या दोन्ही ह्याच्यावर जावं, त्यांनी रेसिपीज बघाव्यात. आणि दुसरं म्हणजे मला पर्सनलवर देखील बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की मॅमचा नंबर मिळू शकेल का आम्हाला त्यांच्याकडनं कुठलं कन्सल्ट घ्यायचं असेल तर. तर तो नंबर देखील मी चॅट बॉक्समध्ये मॅमच्याच परमिशनने तो आपण ठेवलेला आहे. तर तो नंबर तुम्ही घेऊन तुम्हाला कोणाला कन्सल्टेशन घ्यायचं असेल मॅमचं, तर त्यांना कॉल करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही करू शकता. तर मॅम हॅलो. हा इतका थोडा वेळ की झालं नसेल तर अं, तर तुम्ही नंतर मला चॅट बॉक्स युट्यूबवर पण ते दाखवणार आहे, तर युट्यूबवर सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. नक्की, नक्की मॅम. मी पुन्हा एकदा तुमचे थँक यू मानेन आणि याशिवाय फक्त एक घोषणा मला करायची 2 गोष्टींची, की येत्या रविवारी लोकमान्य टिळकांचे विचार आणि आधुनिक भारत याच्याविषयी आपण एक लेक्चर घेणार आहोत, वेबिनार घेणार आहोत. तर त्याही वेळेला अशाच संख्येने तुम्ही उपस्थित राहावं आणि मॅम तुम्हालाही मी इन्व्हिटेशन दिली की त्याही लेक्चरला आपण यावं अशी विनंती तुम्हाला करतो. आणि याबरोबरच आपण फिल्म ॲप्रिसिएशनचे वर्कशॉप आपण घेत आहोत. ह्याच्या आधी फिल्म ॲप्रिसिएशनचं जे काही वेबिनार झालं होतं, तर बऱ्याच रिक्वेस्ट आली होती की आम्हाला हे कुठे शिकायला मिळेल. यासाठी आपण 5 दिवसाचा खास वर्कशॉप घेणार आहोत ऑगस्टमध्ये 16 ऑगस्टपासून ते 20 ऑगस्टमध्ये. तर त्याच्याबद्दलही डिटेल्स सगळ्यांपर्यंत पोहोचवले जातीलच. तर हा 5 दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स असणार आहे खास फिल्म ॲप्रिसिएशनचा. पुन्हा बॅक टू आपलं सेशन. पुन्हा तुमचे मॅम थँक करतो बिकॉज वेळात वेळ काढून तुम्ही डाएटबद्दलच्या बऱ्याच प्रश्न उत्तरं पण दिली. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की डाएट म्हणजे एक्झॅक्टली काय, काय खावं, काय खाऊ नये किंवा आणि जे प्रश्न अजूनही विचारले जात आहेत मला वाटतं. तर सगळ्यांच्या प्रश्न उत्तर वेळेच्या अभावामुळे आपल्याला नाही देता आली. त्यामुळे मी सगळ्यांचे क्षमस्व पण मागतो, क्षमा देखील मागतो आणि त्याचबरोबर त्यांचे देखील मी आभार मानतो बिकॉज मेंबर सुद्धा वेळात वेळ काढून आले. 1 तासभर आपल्याबरोबर होते. त्यामुळे त्यांचे आणि पुन्हा तुमचे मॅम एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक यू मॅम. थँक्यू.